Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार. आर्थिक नियोजन कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व श्रोत्यांचं आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले विनथिन कन्सल्टन्सीचे डायरेक्टर श्री श्यामपाई सर यांचं संजीवनी परिवार मनपूर्वक स्वागत करत आहे. संजीवनी परिवाराच्या माध्यमातून आपण वर्षभर विविध उपक्रम आपण करत असतो. यामध्ये संजीवनी व्याख्यानमाला, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, मेडिकल फंडाद्वारे काही कार्यक्रम आपले असतात, वाचन अभियान आपल्याकडे काही गावामध्ये सुरू आहे. यामध्ये 8 वर्षापासून आपण केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण हा कार्यक्रम आपण करत असतो. देशाचं आर्थिक नियोजन कसं केलं जातं हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न असतो. काही दिवसापूर्वी आमच्या असं वाटू लागलं की देशाचं अर्थसंकल्प आपण समजून घेत असतो तर आपला वैयक्तिक अर्थसंकल्प असायला पाहिजे, आपलं वैयक्तिक आर्थिक नियोजनही आपण केलं पाहिजे. यातूनच हा आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी आपलं सुरू होतं. पै सर आपल्याकडे प्रत्यक्ष येऊन आपल्याशी संवाद साधणार होते, परंतु या मध्यंतरी कोविडच्या मुळे ते शक्य झालं नाही. शेवटी आपण हा ऑनलाईन आपण भेटत आहोत. दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे आणि दुसरीकडे बँकांचे व्याजदर घटत आहेत. एकीकडे वैद्यकीय खर्च मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि आपली लाईफस्टाईल जो इन्फ्लेशन आहे ते पण आपल्याला वाढताना दिसत आहे. म्हणजे आपण नीड्स आणि हे जर पाहिलं आपल्या वॉन्ट म्हणजे गरजा आणि आपली चेन, आजची जी चेन आहे ती उद्याची आपली गरज होते आपल्याला असं दिसत आहे. तो एका बाजूने खर्च वाढत आहे जो आपल्या लक्षातही येत नाही आणि आयुष्यमानही वाढत आहे. तर ह्या सगळ्याला आपल्याला सामोरे जाताना आपलं आर्थिक नियोजन असणं हे खूप महत्वाचं आज झालेलं आहे. आर्थिक नियोजनाचं महत्व आणि ते कसं केलं जातं हे पै सर आपल्याला सांगतीलच. पै सरांचं या विषयावरचा चांगला अभ्यास आहे. पै सर विनथिन कन्सल्टंटच्या माध्यमातून आर्थिक नियोजन हे सर्व करत असतात. शेअर मार्केट संदर्भामध्ये अगदी बेसिक शेअर मार्केटच्या अभ्यासापासून तर अगदी फ्युचर अँड ऑप्शन पर्यंत त्यांचं वर्कशॉप सुरू असतात. उद्योजकांना त्यांचा उद्योग वाढावा म्हणून त्यांचं खास मार्गदर्शन असतं. एक सिस्टीम तयार करणं म्हणतात उद्योजकामध्ये, ती त्यांचे डेव्हलप करत असतात. असे वेगवेगळ्या प्रकार त्यांचे विनथिन तर्फे कार्यक्रम सुरू असतात. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया येऊ शकते, कार्यक्रम छान झाला, कारण पै सरांचा या विषयातला एक अभ्यास, त्यांचं वक्तृत्व छान आहे, त्यामुळे आजचा कार्यक्रम ऐकायला म्हणून छान वाटेल. पण संजीवनी परिवाराने हा जेव्हा कार्यक्रम आयोजित केला तेव्हा ह्या कार्यक्रम ऐकल्यानंतर प्रत्यक्ष आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने आपण जर एक पाऊल टाकलं तर एक संजीवनीला जो कार्यक्रम करण्याचा हेतू आहे तो काही प्रमाणात साध्य झाला असं आम्ही समजू. आपले फॅमिली डॉक्टर आपल्यामध्ये असतात, आपण ते आपल्या शारीरिक जे काही आहेत ते काळजी घेत असतात. आपणही काही रुटीन चेकअप काही करत असतात. म्हणजे एकंदरीत शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आपण खूप जागरूक झालेलो आहोत. मग आपण आर्थिक आरोग्याविषयी एखादा सल्लागार आपला फॅमिली डॉक्टर सारखा जर काय असू नये, ही पण अत्यंत आज काळाची गरज आहे. आपलं आर्थिक आरोग्य हे आर्थिक सल्लागार जे असतात ते आर्थिक नियोजन या अंगाने आपलं सांभाळू शकतात. हे सर्व आर्थिक नियोजनकार जो असतो तो आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाबद्दलही त्यांचा एक अभ्यास होत असतो आपण जेव्हा त्यांच्याकडे संपर्क करतो तेव्हा. कारण एक आपलं प्रत्येकाचं एक आर्थिक व्यक्तिमत्व जे आहे ते वेगवेगळं असतं आणि ते वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने विकसित होणं गरजेचं असतं. म्हणजे कोणाचं धाडसी असतं तर कोणाचं अति सुरक्षित पण असू शकतं. कारण वेल्थ क्रिएशनमध्ये
दोन गोष्टी असतात, लोभ आणि जी भीती, हे वेल्थ क्रिएशन मधला सगळ्यात मोठा अडसर असतो. ह्याच्यावरती आर्थिक नियोजनकार जे आपले असतात ते बऱ्यापैकी त्याच्यावरती आपल्याला सांभाळू शकतात, मात करू शकतात. आपण नोकरी व्यवसायानिमित्त मग्न असतो. आपण कुठेतरी घालवून बसू वगैरे. पण त्यामुळे आपली वेल्थ क्रिएशन होत नाही. तर या काळामध्ये जग झपाट्याने बदलत आहे. म्हणजे आधीचा जो बदलण्याचा वेग होता, तो आणि आता खूप झपाट्याने बदलतोय. आपल्याला अपडेट राहिलंच पाहिजे. आपण साक्षर झालंच पाहिजे. आर्थिक नियोजन वगैरे आर्थिक सल्लागार आपले जे असतात ते करतील. पण आपल्याला काही किमान गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मधला आपल्याला फरक समजला पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला सेव्हिंग जी असते त्यालाच आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे असं वगैरे म्हणतो. इन्फ्लेशनला बीट करणारी गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपण विमा, साधारण एक उदाहरण घेतलं तर आमच्या पिढीने बऱ्याचशा अशा विमा पॉलिसी जमा करून ठेवलेल्या होत्या. टर्म प्लॅन हा नेमका खरोखर गरजेचा आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. मेडिक्लेम असायला पाहिजे हे आम्हाला आमच्या पिढीला खूप पूर्वी माहिती नव्हतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत. आपण एक साधारण एक 8-10 दिवसाच्या प्रवासाला जर निघालो, तरी आपण खूप तयारी करतो. म्हणजे रिझर्वेशन पासून त्याला खर्च किती येईल, सगळ्या गोष्टी आपण तयारी करतो. म्हणजे जो आयुष्यभराचा आपण जो प्रवास आहे, त्याचं नियोजन खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे. त्याला खूप महत्त्व द्यायला पाहिजे, असं मला वाटतं. आर्थिक नियोजन हे कसं असतं, हे तरुण पिढींना वगैरे खूप माहिती असतं. आज तरुण पिढीचं जर पाहिलं तर ते बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आधीच्या पिढीमध्ये खूप झालेल्या असतात. त्यांच्यासाठी आज काही खर्च असा करण्यासारखा नसतो. तर त्यांनी त्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीने आर्थिक साक्षर झालंच पाहिजे. ते त्या क्षेत्रामध्ये ते अनुभवी असतात. त्यांना चांगलं त्याच्यातलं नॉलेज असतं. तर हे आर्थिकदृष्ट्या त्यांनी जर एखाद्या सल्लागाराचं हे केलं, स स सल्ला घेतला, तर ते खूप उपयुक्त होऊ शकतं. आर्थिक शिस्तीतून मनशांतीकडे जाणाऱ्या या प्रवासाला आपण सुरुवात करूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आपली सुरुवात शेवटी आपले काही प्रश्न असतील, तर पहिले सर आपल्याला काही शंकाचं निरसन करतील, काही उत्तर देतील. आपण हँड रेज करावा. आपला अनम्यूटचं एक नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला सांगण्यात येईल की आपण प्रश्न विचारा. धन्यवाद. पुढील सूत्र मी श्याम पै सरांकडे देतो. धन्यवाद संजीवनी परिवार. आणि आता राजू नाईकांनी माझी ओळख करून दिली. तसं तर राजू नाईकांना मी गेली अनेक वर्ष ओळखतोय आणि तेही मला ओळखत आहेत चांगल्या प्रकारे. संजीवनी परिवारासाठी बऱ्याच वर्षापासून ते मला हे सांगत होते की आमचा एक परिवार आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे, आम्ही असे प्रोग्राम करत असतो, तर तुम्ही आमच्याकडे या व्याख्यानासाठी. पण ती काही वेळ जुळत नव्हती. बऱ्याच वेळा तो प्रयत्न करून झाला आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडचणी येत वेळ निघून गेली. आणि आता नेमकं सुरू जुळले आहेत. तर लॉकडाऊनमुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाहीये, त्यामुळे या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण हा एक अवेअरनेस प्रोग्राम करतो आहोत. तसं तर गेली मी 20 वर्ष या आर्थिक नियोजनाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि आता प्रामुख्याने लहान आणि मोठे मध्यम असे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या फायनान्शियल शिस्त लावणं, एक प्रकारे आर्थिक शिस्त लावण्यावरती आम्ही जास्त काम करत असतो. त्यांना काही सेवाही पुरवत असतो आणि सोबतच वैयक्तिक आर्थिक नियोजनासाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतच असतो. आपला आजचा जो विषय आहे आर्थिक नियोजन असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन आपला आजचा विषय जो आहे तो वेल्थ क्रिएशन प्रोसेस काय असायला पाहिजे, संपत्ती निर्मिती कशी होते. आपण इन्कम कमवतो हा एक भाग आहे. आपण वेगवेगळ्या मार्गाने आपण मिळकत आपल्याला मिळत असते आणि मग ते आपण खर्च करतो, सेव्हिंग करतो, इन्व्हेस्टमेंट करतो. पण इन्कम करणं आणि संपत्ती उभी करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्कम आणि दुसरा आहे वेल्थ. सो वेल्थ क्रिएशन ही एक प्रोसेस आहे आणि जे जुने जाणकार जे श्रीमंत लोक आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या पूर्वजांनी किंवा पूर्वीच्या पिढींनी ह्या वेल्थ क्रिएशन प्रोसेसला समजून घेतलंय कळत नकळतपणे आणि त्यांनी ती फॉलो केली प्रोसेस. जी प्रोसेस दुर्दैवाने आपण आपल्या समाजात मराठी माणसांमध्ये ही प्रोसेस अजून तशी रुजली नाही मला तशी. तर हा वेल्थ क्रिएशन प्रोसेस कसा असतो आणि त्याच्यासाठी काय आपण काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने ही प्रोसेस फॉलो केली पाहिजे हे मी आज तुम्हाला एक तासाभरात समजवण्याचा प्रयत्न करेन. शेवटची काही 15-20 मिनिटं आपण प्रश्नोत्तर घेऊ
त्या वेळामध्ये तुम्हाला जर जे काही मी सांगेन त्याच्यावर काही प्रश्न पडतील तर तुम्ही ते विचारू शकता. आणि त्यानंतरही तुम्हाला जर काही वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबरही मी शेअर करेन. आपण मला वैयक्तिक भेटून ते करू शकता. तुम्हाला जर वैयक्तिक वेल्थ क्रिएशन प्रोसेस तुमची स्वतःची कस्टमाइज उभी करायची असेल तर. विनफिन कन्सल्टन्सी ही आमची LLP फर्म आहे आणि या माध्यमातून आम्ही आर्थिक नियोजन संस्थांच्या ट्रेनिंग्स आणि कन्सल्टन्सी करत असतो. तसं तर माझा हा व्यवसाय खरं म्हटलं तर सुरुवात झाली आहे 20 वर्षापूर्वीच आणि माझा गाडा अभ्यास आहे मानसशास्त्रावर. आता राजूनाईक सरांनी ओळख करून देताना म्हटलं की प्रत्येकाची एक आर्थिक व्यक्तिमत्व असतं. आर्थिक व्यक्तिमत्व म्हणजे त्यांना म्हणायचं की काय, ते थोडं मी एक्सप्लेन करतो ती गोष्ट काय आहे. की प्रत्येक जण पैसा ही गोष्ट लॉजिकली न पाहता भावनिकरित्या पाहत असतो, इमोशनल असतो. आपण मनुष्य आहोत, मनस हा वर्तते ती मनुष्य, अशी मनुष्याची व्याख्या आहे. मनाप्रमाणे वागतो म्हणून मनुष्य. सो मानसिकता, मन चंचल आहे ना, तर चंचल मन हे केव्हाही तुम्हाला आज एखादी गोष्ट स्वस्त वाटते तर उद्या एखादी गोष्ट महाग वाटते. जी महाग वस्तू आहे ती तुम्ही आज अचानक घेऊन पण टाकता, काही होऊ शकतं. तर हे जे काही मनाचे चढ उतार आहेत त्यानुसार आपले आर्थिक निर्णय आपण घेत असतो आणि असे आर्थिक निर्णय आपले चुकू शकतात बऱ्याचदा आणि बऱ्याचदा चुकतातही आणि त्यामुळे आपलं आर्थिक नियोजन गडबडतं. आर्थिक नियोजन गडबडतं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे आर्थिक नियोजन नसतंच बऱ्याच वेळेला कसं, जसं समोर खर्च येतील, जशा अपॉर्च्युनिटीज येतील त्याप्रमाणे आपण स्वतःला त्यासाठी अवेलेबल करत असतो एक प्रकारे. तर आर्थिक नियोजन हा विषय थोडासा आपण आता काही काळापुरता बाजूला ठेवू आणि वेल्थ क्रिएशन प्रोसेस कशी असते समजून घेऊ. मग त्यात नियोजनाची गरज कशी लागते ते आपण समजून घेऊ. मी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर आता आपण विषयाला सुरुवात करू. सो वेल्थ क्रिएशन प्रोसेस ही प्रोसेस काय आहे आणि ही समजण्यासाठी आपण आज पैसा जो कमवतो तो बेसिकली पैसा कमवतो म्हणजे आपण कशासाठी कमवतो, पैसा कमवण्याची काय गरज आहे आपल्याला. तर सगळ्यांचं एक सामान्य उत्तर असतं, का पैसा कमवतो, तर आमच्या गरजा भागवण्यासाठी. अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजा आहेत आणि सोबत इतरही शिक्षण म्हणा, मोबाईल, अमुक तमुक, आता गरजा प्रत्येकाच्या वाढल्या आणि ह्या गरजा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. आता प्रश्न असा आहे की आपण जो खर्च करतो किंवा आपण जे पैसे वापरतो ते सगळे आपल्या गरजांसाठी असतात, हा प्रश्न आहे. कारण पैशाची गरज आपल्याला का आहे, वाय वी नीड मनी, पैसा का हवाय, तर दोन कारण आहेत त्याच्यासाठी. एक तर आपल्या गरजा, नीड्स ज्याला आपण, आणि दुसरी आपली गरज आहे ती म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपण केवळ गरजा पूर्ण करण्यावर काम नाही करत, आपण इच्छा ही आपल्या इच्छांवरही काम करत असतो. तर गरजा आणि इच्छा या दोन्ही गोष्टी आपल्याला तेवढ्याच महत्वाच्या असतात. गरजा आणि इच्छा ओळखायच्या कशा, तर गरजा इज फॉर सर्व्हायव्हल, जगण्यासाठी ज्या आवश्यक आहेत, म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला जगणं अशक्य होईल, जगणं मुश्किल होईल, अशा ज्या गोष्टी आहेत त्याला आपण गरजा म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला खाण्यापिण्याची गरज भागवलीच पाहिजे, बरोबर आहे. आपल्याला निवारा पाहिजेच आहे, वस्त्र घालावीच लागतात, म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात जगण्यासाठी. प्रत्येक समाजाच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे काही समाजामध्ये कदाचित वस्त्र ही तेवढी मोठी गरज नसेल, पण आपण ज्या समाजात त्या समाजात वस्त्र ही एवढी मोठी गरज आहे आणि साधं सुद्धा वस्त्र नाही तर चांगलं वस्त्र आपली गरज. आपण काही घालून नाही राहू शकत, मग ती आपली गरज आहे. आपल्या गरजेनुसार आपण खर्च करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या उरतात, ज्या आपल्या गरजांच्या पलीकडच्या आहेत, त्याला आपण इच्छा म्हणतो. फॉर फिलिंग बेटर, त्यांनी आपल्याला आनंद मिळतो, खुश वाटतो, आपण खुश होतो. म्हणजे आपण फक्त गरजेपुरतं खर्च करतो का, तर नाही. आपल्याला अजून आनंद मिळावा, मजा यावी, खुश व्हावं म्हणून पण आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. उदाहरणार्थ तहान लागल्यावर पाणी पिणं ही आपली गरज आहे, बरोबर आहे. अगदी प्रवासात गेल्यावर आपल्याकडे पाणी नसेल तर आपण ते विकतही घेतो पैसे. पण एखादं कोल्ड्रिंक पिणं किंवा एखादं सरबत पिणं तहान लागल्यावर हेही लोक करतात, पण ती वॉन्ट आहे, ती गरज नसून इच्छा आहे. त्यांनी आपल्याला बरं वाटतं, त्याला ते सरबत आवडतं, छास आवडतं, एखादं कोल्ड्रिंक आवडतं, एखादं कोकम सरबत आवडतं, काही असेल,
लिक्विड फॉर्म मध्ये असलेली एखादी लिक्विड गोष्ट त्याला आवडते आणि तो काय म्हणतो, मला तहान लागली, मला हे प्यायचंय. तर त्याची ती वॉन्ट आहे, इच्छा आहे. ओके. तर गरज आणि इच्छा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एकदम इनिशियल लेवलला मी तुम्हाला हे का समजवतोय, कारण जसं आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत जातं तसं तुम्हाला गरजा आणि इच्छा या बदलत जातात. तर ज्या वेळेला तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतंय, स्क्रीन शेअर झालेली थांबली का? हा, तर ज्या गरजा आणि इच्छाविषयी सांगतोय त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की when स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गोज हाय, युअर वॉन्ट्स बिकम युअर नीड्स. जेव्हा राहणीमान तुमचं उच्च होतं, जेव्हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं, तेव्हा आपण ज्यांना गरजा म्हणतो त्या आपल्या इच्छा होतात. ही बेसिक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एकदम सुरुवातीला जर समजा आपल्या गरजा काय असतात, पैसा तर आपल्याला विविध गोष्टींसाठी लागतो, भरपूर गोष्टींसाठी आपल्याला पैसा लागत असतो, बरोबर आहे. आपण शॉपिंग करतो, हे करतो, ते करतो, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी गरजा आहेत, बऱ्याच गोष्टी इच्छा आहेत. पण होतं काय, तर आपण शाळेमध्ये शिकलोय बेसिक ह्युमन नीड्स, मनुष्याच्या प्राथमिक गरजा काय, अन्न, वस्त्र आणि निवारा, बरोबर आहे. अन्न, वस्त्र, निवारा, या तीन बेसिक गरजा आहेत. मग ह्या तीन गरजांच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून बऱ्याच काही गोष्टी हव्या असतात याच्या व्यतिरिक्त सुद्धा, बरोबर. काय काय हव्या असतात? ओके. अन्न, वस्त्र, निवारा ही आपली प्रमुख गरज आहे, बरोबर आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपल्या बऱ्याच गरजा आहेत. एज्युकेशन आहे, आपल्याला टीव्ही पाहिजे, मोटरसायकल पाहिजे, है ना, आपल्याला चांगलं राहणीमान पाहिजे, उत्तम. या सगळ्या आता या काय आहेत, आपल्या वॉन्ट्स. तुम्ही म्हणाल या वॉन्ट्स कुठे राहिला, या पण आपल्या गरजाच आहेत. तर बरोबर आहे, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑलरेडी वाढलेलं आहे, त्यामुळे या सुद्धा आपल्या गरजाच आहेत. याही आता गरजा म्हणून कव्हर झाल्या. पण आता ह्या गरजा असतील, ज्या माणसाच्या या गरजा आहेत की हे पाहिजेच आहे, मिनिमम मोटरसायकल पाहिजे, मिनिमम टीव्ही पाहिजे, एक बेसिक एज्युकेशन पाहिजे, या सगळ्या त्याच्या गरजा आहेत. तर त्यावेळेला त्याच्या इच्छा काय असतात की बाबा जरा मोठा बेडरूम, डबल बेडरूम पाहिजे, हा, थोडं एज्युकेशन, हायर एज्युकेशन पाहिजे, टीव्ही, साधा टीव्ही असेल तर आता एलसीडी पाहिजे, मोटरसायकल असेल तर कार पाहिजे. या सगळ्या त्याच्या काय आता वॉन्ट झाल्या. म्हणजे आधी गरजा होत्या, त्या आता वॉन्ट झाल्या. एक स्टेप पुढे गेला. आता कालांतराने काय होत आहे, वॉन्ट मिळवण्यासाठी तो अधिक अधिक कमवायला लागतो आणि मग ह्या सुद्धा त्याच्या वाढायला लागतात, बरोबर आहे. तर ताबडतोब काय होतं, त्या सुद्धा तुमच्या गरजा बनतात. आणि मग त्याच्या बाहेर जाऊन उरलेल्या सगळ्या इच्छा, फॉरेन टूर, एक होम थिएटर, बंगला, गाडी, या सगळ्या मोठ्या मोठ्या पार्ट्या करणं, या सगळ्या तुमच्या इच्छा बनतात. तर असा हा प्रवास चालूच राहतो, गरजा आणि इच्छांचा प्रवास चालूच राहतो. आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जसं जसं वाढत जातं, आपल्या गरजा आणि इच्छा बदलत जातं. आता प्रश्न असा आहे की याच्यासाठी आपल्याला इन्कम तर आपण कमवतो, बरोबर आहे. आपण कोणी ना कोणी व्यवसाय करतोय, नोकरी करतोय, ज्याच्या माध्यमातून आपण करतो आहोत, तर आपलं इन्कम तर चालू आहे. आता इन्कम कमवण्याच्या तीन पद्धती आहेत. एक तर तुम्ही तुमची फिजिकल एनर्जी वापरता. काही माणसं जी आहेत ती अंग मेहनत करून पैसा कमवतात, ज्याला आपण म्हणतो की त्यांचे ते फिजिकल एनर्जी वापरत असतात. फिजिकल एनर्जी म्हणजे काय, जे काय तुम्ही दिवस रात्र टाइम आणि एनर्जी तुमची खर्च करता, मेहनतीचं काम करून माणूस पैसा कमवतो. हा एक प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, तर इंटेलेक्च्युअल एनर्जी, डोक्याचं काम आहे, माइंड, बुद्धी वापरून माणूस पैसा कमवतो. बरेचसे वेगवेगळे व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये किंवा नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये अंग मेहनत कमी आणि बुद्धीचं काम जास्त आहे. त्याला आपण म्हणतो त्यांनी ते व्यक्ती इंटेलेक्च्युअल एनर्जी वापरते. किंवा काही जण आपला टॅलेंट एनर्जी सुद्धा वापरतात. टॅलेंट एनर्जी म्हणजे एक बेसिक टॅलेंट असतात काही लोकांकडे, हा, जसं आता सिंगिंग आहे किंवा बेसिक काही मोठ्या प्रोफेशनल ज्यांना आपण म्हणतो, जे प्रोफेशनल्स आहेत ते आपलं टॅलेंट वापरतात. टॅलेंट इज व्हॉट, नॉलेज, एक्सपिरियन्स आणि स्किल, या तिघांनी मिळून टॅलेंट बनतं. नॉलेज, एक्सपिरियन्स आणि स्किल, एक प्रकारचं नॉलेज वापरून त्याचं कौशल्य बनतं आणि कौशल्यातनं जो अनुभव तयार होतो, त्या तिघांचं एक कॉम्बिनेशन आहे टॅलेंट. त्याचा वापर करूनही लोक पैसे कमवतात. तर या तीन प्रकारे लोक पैसे कमवतात, बरोबर आहे. आता पैसे कमवण्याच्या तीनच पद्धती आहेत का, तर जेव्हा इन्कमचा विचार आपण करतोय तेव्हा या तीनच पद्धती. आणि जेव्हा आम्ही म्हणतोय वेल्थ क्रिएशन, ही गोष्ट या तीन गोष्टींच्या पलीकडची. कशी ते आपण बघूया. बघा, पैसा कमवण्यासाठी बेसिकली काय होतं, पैसा कमवण्यासाठी बेसिकली आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आता हे या चित्रामध्ये एक मुलगी आहे जी फुलपाखराच्या मागे धावते. हे फुलपाखरू हे पैशाचं एक एक्झाम्पल देईल.
तसं ते फुलपाखरू चकमा देत फिरत असतं इकडे तिकडे आणि त्याला पकडण्यासाठी ती मुलं धावतात. तसं आपणही पैसा कमवण्यासाठी पैशाच्या मागे धावत असतो बऱ्याच वेळेला. बरेचसे हार्डवर्किंग करणारी जी माणसं आहेत, अंग मेहनत करणारी, ती पैशाच्या मागे अशाच प्रकारे धावून मेहनत करून 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 पैसा कमवतात. त्याच्यात अंग मेहनत खूप होते. मग थोडासा डोकं वापरणारा, इंटेलेक्च्युअल एनर्जी किंवा फिजिकल एनर्जी वापरणारी व्यक्ती काय करते, असं एखादं नेट बनवून जिथे खूप फुलपाखरं फिरतायत त्या ठिकाणी ते नेट फिरवून टाकते आणि नेट फिरवल्यानंतर त्याच्यात बरीचशी फुलपाखरं मिळतात. जे इंटेलेक्च्युअल एनर्जी किंवा टॅलेंट एनर्जीचं काम, म्हणजे ज्या ठिकाणी पैशाचा फ्लो आहे अशाच ठिकाणी स्वतःला उपलब्ध करून देणं आणि आपल्या टॅलेंटचा किंवा इंटेलेक्च्युअल गोष्टीचा वापर करून पैसा कमवणं, ही दुसरी पद्धत झाली. म्हणजे मी आदल्या स्लाइडमध्ये जे दाखवलं होतं ना, फिजिकल एनर्जी, इंटेलेक्च्युअल एनर्जी आणि टॅलेंट एनर्जी. तर पहिला फोटो जो आहे त्या चित्रात त्या मुलीचा, तो फिजिकल एनर्जीचा प्रकार झाला आणि दुसरा जो आहे तो इंटेलेक्च्युअल आणि टॅलेंट एनर्जीचा प्रकार. या दोन प्रकाराव्यतिरिक्त पैसा कमवायचा अजून एक तिसरा प्रकार आहे, ज्याला आपण वेल्थ असं म्हणतो. कसा? आता हे दोन्ही गोष्टीमध्ये काय आहे, फुलपाखराच्या मागे धावणं आहेच. एकामध्ये जरा जास्त धावणं आहे, दुसऱ्यामध्ये जास्त धावणं नाहीये, थोडं स्मार्ट वर्किंग आहे. जिथे ऑलरेडी फुलपाखर आहे तिथेच जाळी फिरवली, पैसा हातात आला. म्हणजे काय, ज्या क्षेत्रामध्ये चलती आहे, सॉफ्टवेअरमध्ये चलती आहे, IT इंडस्ट्रीमध्ये, तर चला आपण IT मध्ये घुसू. किंवा आता मेडिकल फार्मा इंडस्ट्रीमध्ये चांगलं चाललंय तर फार्मास्युटिकल मध्ये घुसू. जिथे फ्लो आहे पैशाचा त्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःला उपलब्ध करून देणं, त्यातलं नॉलेज घेणं आणि त्याच्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करणं, हे झालं सेकंड प्रकार. तिसरा प्रकार जो आहे, जो अतिशय महत्वाचा आहे, तो मला खात्री आहे आपल्यापैकी फार कमी लोक त्यात गेलेले असतील, पण तोच प्रकार काय आहे हे शिकणं आपल्याला गरजेचं. तो काय आहे, तर आपल्याला फुलपाखराच्या मागे धावायचंच नाहीये, म्हणजे पैशाच्या मागे धावायचंच नाही. पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट झाला, पैशाकडे आपण अट्रॅक्ट नाही व्हायचं, पैसाला आपल्याकडे अट्रॅक्ट. कसं करणार? तर याच उदाहरणाचं आपण जर उदाहरण घेतलं तर जो वेल्थ क्रिएटर असतो तो फुलांचं गार्डन उभं करतो. तो फुलपाखराच्या मागे धावत नाही, तो फुलांचं गार्डन उभं करतो आणि सगळी फुलपाखरं त्याच्या गार्डन मध्ये येतात स्वतःहून चालून. कारण फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारी गोष्ट काय आहे, तर फुलं. तसं पैशाला अट्रॅक्ट करणारी गोष्ट आपल्याला समजली तर पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. आणि हे गार्डन असणं, हे गार्डन उभं करणं इज वेल्थ क्रिएशन. म्हणजे जर तुम्हाला गार्डन उभं करायचं असेल तर ते कसं केलं गेलं पाहिजे? फुलपाखराच्या मागे धावायचंय की जाळी घेऊन भरपूर फुलपाखरं एकत्र पकडायची, एका फुलांचं गार्डन उभं करायचं? जनरली जे मोठे आंतरप्रेन्योर आहेत ते फुलांचं गार्डन उभं करतात. पैसा त्यांच्याकडे धावत होतो, पैसा पैशाला खेचतो आणि ही वेल्थ क्रिएशन प्रोसेसच शिकणं आपल्याला गरजेचं. सो ठीक आहे. सो वेल्थ क्रिएशन प्रोसेस म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. आधी इन्कम आणि वेल्थ या दोन वेगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, हे समजून घ्या. सो आता आपण सुरुवात करूया जर्नी फ्रॉम इन्कम टू वेल्थ. कसं चालतं हे? इन्कम टू वेल्थ ही एक जर्नी आहे, प्रवास आहे. आतापर्यंत आपण इन्कम कमवत आहोत, आता आपण वेल्थ क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होणार आहोत. सो इन्कम टू वेल्थ ही जर्नी कशी आहे हे समजण्याच्या अगोदर इन्कम आणि वेल्थ मधले महत्वाचे फरक समजून. आता जर्नी म्हटली की जर्नीमध्ये आपण काय करतो, बेसिकली कुठेही आपल्याला लॉंग जर्नी करायची असेल तर बेसिकली आपण काय करतो, तर आधी आपण जर आपल्याकडे नकाशा अवेलेबल असेल, आपण जिथे जाणार आहोत त्या ठिकाणचा नकाशा अवेलेबल असेल तर त्याची मदत घेतो. आजकाल गुगल मॅपमुळे तर खूप सोपं झालंय. पूर्वी सुद्धा लॉंग जर्नी असेल तर एखादा मॅप प्रिफर करणं केव्हाही चांगलं असायचं. म्हणजे आपल्याला आपली नेमकी दिशा कळते, आपल्याला कुठे अडथळे आहेत, कुठे काय आहेत, कशा पद्धतीने आपल्याला प्रवास केला पाहिजे, प्रवासात कोणकोणते व्हेइकल्स आपल्याला उपयोगी पडतील, एकच व्हेइकल आपल्या पूर्ण प्रवासात चालणार आहे का, की प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्हेइकल बदलावे लागतील. जसं की आपल्याला खूप लॉंग जर्नी करायची, आपल्याला इकडून अमेरिकेत जायचंय, तर आपल्या घरापासून समजा स्टेशन पर्यंत जायचं तर एक ऑटो रिक्षा असेल, तिथून पुढे ट्रेन असेल, तिथून पुढे टॅक्सी असेल एअरपोर्ट पर्यंत, किंवा आपल्या घरापासूनच एअरपोर्ट पर्यंत टॅक्सी असेल, मग आपल्याला फ्लाईट मध्ये चढावं लागेल. तर आपण एकाच प्रवासासाठी वेगवेगळी व्हेइकल्स, वेगवेगळी वाहनं वापरतो. नेमकं तसंच आर्थिक नियोजनात सुद्धा जेव्हा आपण इन्कम पासून वेल्थ क्रिएशन पर्यंत जातो तेव्हा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाहनं वापरावी लागतात. वाहनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक वाहनाचं स्वतःचं एक वेगळं महत्व आहे.
म्हणजे काही वाहनं सेफ आहेत, काही वाहनांचा स्पीड चांगला आहे, बरोबर आहे. काही वाहनं जी आहेत ती गर्दीच्या रस्त्यावर चांगली आहेत, काही वाहनं आहेत ती एक्सप्रेस हायवेवर चांगली आहेत, काही वाहनं हवेतूनच उडतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आपण. एक्झॅक्टली तसंच तुमच्या इन्कमला वेल्थमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी वाहनं आपण वापरतो, म्हणजे जे काही सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटचे इन्स्ट्रुमेंट्स आपण ज्याला म्हणतो, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, स्टॉक मार्केट आहे, बँक एफडीज आहेत, पोस्टल सेव्हिंग्ज आहे ना, पिगी बँक आहे, बीसी चालवली जाते. बरेच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर ह्यालाच आपण काय म्हणतो, ही सगळी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटची व्हेकल्स आहेत, ज्यांनी आपण आपला प्रवास इन्कम टू वेल्थ पर्यंत करणार आहोत. पण ही जर योग्य पद्धतीने केली नाही, चुकीच्या रस्त्यावरती चुकीचं वाहन आणलं तर गडबड होऊ शकते. म्हणून एकतर आपल्याला आधी वाहन समजून घेणं गरजेचं आहे, की वाहन काय आहे आपलं, कोणत्या वाहनामध्ये. आपल्याला आधी आपला कळला पाहिजे आपला रस्ता कुठे जातो आणि त्या रस्त्यावर योग्य व्हेकल कुठलं जे आपल्याला परवडेल, आपल्याला सूट होईल असं. तर आपल्याला सूट होणारं व्हेकल नसेल, एखाद्याला बस चांगली असेल तरी बस लागते, मग तो म्हणतो मला बसने नाही प्रवास करायचा, मला ट्रेन प्रिफर करायची. एखादा म्हणतो नाही, ट्रेनची झिकझिक जाम आहे, ट्रेनच्या स्टेशन पर्यंत जा, माल वाहतूक बस मला माझ्या घरापासून एंड टू एंड सोडते. प्रत्येकाच्या मानसिकतेप्रमाणे प्रत्येकाला वेगळं वाहन सूट करतं. तसंच आर्थिक बाबतीत सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळं वाहन सूट करत असतं. तर त्यामुळे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. हे कशा पद्धतीने आपण करू ते बघू. ती वेगवेगळी वाहनं जशी असतात त्याचप्रमाणे आपण ते चूज करतो. आता आपण मूळ प्रवासाकडे बोलूया, इन्कम टू वेल्थ. इन्कम टू वेल्थ, इन्कम पासून वेल्थ पर्यंत जाण्यासाठी आधी आपल्याला इन्कम मधले आणि वेल्थ मध्ये महत्वाचे फरक काय ते समजून घ्या. इन्कम मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे इन्कम इज व्हॉट यू अर्न, जे तुम्ही कमावताय त्याला आपण इन्कम म्हणतो. आपण जे कमवतो पैसे त्याला आपण म्हणतो इन्कम. अँड वेल्थ इज व्हॉट यू ओन, म्हणजे तुम्ही काय ओन करताय, तुम्ही काय तुमच्याकडे स्वतःकडे काय आहे, व्हॉट यू ओन. वेल्थ ही अशी गोष्ट आहे, जसं आता गार्डनचं मी मगाशी उदाहरण दिलं, तर गार्डन इज यू ओन. ओन म्हणजे तुमच्या मालकी हक्काचं आहे. पैसा तुम्ही कमवताय, गार्डन तुमचं झालेलं आहे. गार्डन इज युअर ऍसेट, तुम्ही ओन करताय असं ऍसेट जे तुम्हाला पैसा कमवून देत आहे. त्याला महत्वाचा फरक. इन्कम मध्ये काय करताय, इन्कम तुम्ही मेहनत करताय, तुमची फिजिकल एनर्जी, टॅलेंट एनर्जी, इंटेलेक्च्युअल एनर्जी वापरून तुम्ही कमवताय. आणि वेल्थ तुमच्याकडे एक ऍसेट तुम्ही उभं केलंय. ऍसेट कोणत्याही प्रकारचं असेल, म्हणजे तुम्ही एखादी मोठं काहीतरी काम करून ठेवलं असेल पूर्वी आणि त्याची रॉयल्टी आज तुम्हाला मिळत असेल, इंटँजिबल ऍसेट आहे. तुम्ही पूर्वी केलेल्या कामाची आज तुम्हाला रॉयल्टी मिळते. किंवा एखादा मोठा ब्रँड आहे तुमचा, त्या ब्रँडचा जेव्हा तुम्ही पैसा कमवताय, किंवा एखादी मोठी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा रेंट तुम्हाला मिळतंय, काही असू शकतं. किंवा तुमच्याकडे चांगल्या कंपनीचे शेअर्स आहेत, त्याचे डिव्हिडंड तुम्हाला मिळतंय. हे वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे मिळतं ते जे तुम्ही कमवत असता ते कमवताय कुठून, तर तुमच्या ऍसेट मधून कमवताय. त्यासाठी तुम्ही फिजिकल एनर्जी वापरत नाही, इंटेलेक्च्युअल एनर्जी वापरत नाही, टॅलेंट एनर्जी वापरत नाही. तुम्ही एक वेल्थ क्रिएट केलेलं आहे आणि त्या वेल्थच्या मधून तुम्हाला, म्हणजे एक गार्डन क्रिएट झालेलं आहे आणि त्या गार्डन मध्ये फुलपाखरं आपोआपच येतं. सो इन्कम इज व्हॉट यू अर्न, वेल्थ इज व्हॉट यू ओन. सेकंड महत्वाचा फरक आहे, इन्कम इज मनी फ्रॉम एनर्जी, फिजिकल एनर्जी, टॅलेंट एनर्जी अँड इंटेलेक्च्युअल एनर्जी. 3 प्रकारच्या एनर्जी मधून आपण इन्कम कमवतो. बट वेल्थ इज व्हॉट, वेल्थ इज मनी फ्रॉम ऍसेट. ऍसेट मधून जेव्हा आपण कमवतो त्याला आपण म्हणतो वेल्थ. इन्कम मे स्टॉप समटाईम. आता आपण बघितलं कोरोना काळामध्ये हा अनुभव अनेकांना आला. काही जणांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांचे पगार थांबले, इन्कम स्टॉप होतो. पण वेल्थ ही अशी गोष्ट आहे, आता ज्यांना पूर्वीपासून शेअर मार्केट माहिती होतं त्यांनी तर या काळामध्ये शेअर मार्केटचा खूप मोठा फायदा उचलला. कारण शेअर मार्केटचं नॉलेज हे पण एक वेल्थ आहे. शेअर्स, चांगल्या कंपनीचे शेअर्स पण एक वेल्थ आहे. बऱ्याच जणांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांना रेंट तर येतच होतं, भले काही काळ थोडंफार कमी जास्त झालं असेल पण येतच होतं. तुमच्या बँक एफडी तुम्ही करून ठेवल्या असेल, त्या बँक एफडीवरचं इंटरेस्ट चालूच होतं. किंवा तुमच्याकडे म्युच्युअल फंड असतील, डिबेंचर्स असतील, त्याच्यावरती तुमचं अर्निंग चालूच होतं या काळात सुद्धा. सो इन्कम मे स्टॉप समटाईम, इन्कम कदाचित थांबू शकतं. पण वेल्थच्या बाबतीमध्ये काय, वेल्थ कुड लास्ट फॉर जनरेशन.
म्हणजे इन्कम तर तुमचं चला आता करोनामुळे अचानक थांबलं, परत चालू होईल, पण एक रिटायरमेंट नंतर तर तुमचं इन्कम थांबतच ना. मग रिटायरमेंट नंतर काय? जर तुम्ही रिटायरमेंट पर्यंत एक वेल्थ क्रिएट केलेली असेल तर त्या वेल्थ मधून येणारे पैसे वेल्थ कुड लास्ट फॉर जनरेशन. वेल्थ कुड लॉस्ट फॉर जनरेशन म्हणजे तुमच्या पिढ्यानपिढ्या त्यातनं पैसा येत आहे. वेल्थ जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे पिढ्यानपिढ्या पैसा येईल. तर त्यासाठी वेल्थ असणार. ज्यांच्याकडे वेल्थ आहे, ज्या फॅमिलीजकडे ऑलरेडी वेल्थ क्रिएट केलेली आहे, त्यांना प्रश्न पडतच नाही इन्कमसाठी. ते वेगळ्याच गोष्टीसाठी काम करत असतात. म्हणून वेल्थ इज लास्ट फॉर जनरेशन. इन्कम यू आर कंट्रोल्ड. म्हणजे मिळकत जेव्हा मिळवत असतात तेव्हा तुमच्यावर कोणाचा तरी कंट्रोल आहे. आणि वेल्थ मध्ये यू आर कंट्रोलर. वेल्थ ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावर तुमचा कंट्रोल आहे. तुम्हाला वाटलं एखादी बँक एफडी आहे की याला क्वार्टरली इंटरेस्ट मध्ये घ्यावी, क्वार्टरली इंटरेस्ट, मंथली मध्ये घ्यावी, मंथली, मोडून टाकावी एफडी, एफडी मोडून तो पैसा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये टाकायचा आहे, टाकू शकता. शेअर मार्केट मधला पैसा काढून तुम्ही परत बॉन्ड मध्ये टाकू शकता. सो वेल्थ मध्ये काय आहे, तुम्ही कंट्रोलर आहात, तुमच्या हातात ताबा आहे. इन्कम मध्ये तुमच्या ताबा आहे का? तुम्हाला वाटलं नाही आता या महिन्यापासून आहे ना मला डबल मिळालं पाहिजे, किंवा या महिन्यात मी थोडी रिस्क घ्यायला तयार आहे, माझा पगार आहे ना बॉसने वाढवून दिला पाहिजे, मी रिस्क घेईन. असा एका रात्रीत पगार नाही वाढत. तुमचे इन्क्रीमेंट ड्यू असतील त्याप्रमाणेच, तुमच्या परफॉर्मन्स प्रमाणेच ते होणार आहे. सो तुमच्या हातात कंट्रोलच नाही. तो तुमचा कंट्रोल तुमच्या ओनरकडे जातो. बरोबर आहे. इन्कम मध्ये. वेल्थ मध्ये मात्र तुम्ही कंट्रोल करू शकता वेल्थला. इन्कम मे मेक यू रिच अँड वेल्थ कीप्स यू रिच. इन्कमने तुम्ही श्रीमंत होऊ शकता, वेल्थ तुम्हाला श्रीमंत ठेवते. हा महत्वाचा फरक लक्षात घ्या इन्कम आणि वेल्थ. सो इन्कम टू वेल्थ ही एक जर्नी आहे. हे इन्कम मधला आणि वेल्थ मधला हा महत्वाचा फरक आहे. आता ही जर्नी करायची कशी ते आपण थोडक्यात बघू. वास्तविक ही प्रोसेस जी आहे ना ती फार लेंदी प्रोसेस आहे आणि ही प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतात. पण मी त्या प्रोसेसचे जे काही बेसिक टप्पे आहेत ते मी इथे सांगेन. ज्यांना कोणाला ही प्रोसेस खरंच करायची आहे, अनुभवायची आहे, त्यांना मात्र त्याच्यासाठी वैयक्तिक बोलावं लागेल, वैयक्तिक अभ्यास करावा लागेल, वैयक्तिक माझ्याशी संपर्क करून तुम्हाला काय त्याच्याविषयी जाणून घ्यायचं जाणून घेऊ शकता. आजही प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आपण थोडंफार याच्यावरती बोलू शकतो. सगळ्यात पहिला टप्पा जर असेल मॅनेजिंग कॅश फ्लो. वेल्थ क्रिएशन प्रोसेस मध्ये तुमचा कॅश फ्लो तुम्ही प्रॉपर मॅनेज करता आहात का? कॅश फ्लो मॅनेज करता आहात का म्हणजे काय ते आपण थोड्या वेळाने बघू. मी आधी तुम्हाला टप्पे सांगतो. नंबर 2 चा टप्पा आहे मेकिंग बजेट. तुम्ही बजेट बनवता का अंदाजून खर्च करता? मगाशीच राजू नाईक सरांनी सांगितलं आपण अर्थसंकल्पावरती व्याख्यान ऐकली, पण देशाच्या अर्थसंकल्पावर आपला अर्थसंकल्प आहे का? आपल्याला माहिती आहे का या महिन्यात मी कुठल्या गोष्टीवर किती खर्च करणार आहे, किंवा या वर्षभरात माझं बजेट कशावर किती असणार आहे, या वर्षभरात माझ्या प्रायोरिटीज काय आहे? तर एज्युकेशन माझी प्रायोरिटी आहे का? कोणाचं लग्न किंवा काही मोठे इव्हेंट्स माझी प्रायोरिटी आहे का? काही मेडिकल ट्रीटमेंट्स माझी प्रायोरिटी आहे का? प्रत्येकाची प्रायोरिटी वेळेनुसार बदलत असते. प्रत्येकाची प्राथमिकता बदलत असते. सो बजेट त्यानुसार बनवलं गेलं पाहिजे. आपलं स्वतःच आपलं आणि आपल्या कुटुंबाचं बजेट बनलं पाहिजे. जर बजेट बनलं नसेल तर तुमचा पैसा कुठेही जाईल. सो मेकिंग बजेट, टेल युअर मनी वेअर टू गो. तुमच्या पैशाला सांगा कुठे जायचंय, नाहीतर तो त्याच्या मनाला येईल तिकडे जात राहील. सो म्हणून मेकिंग बजेट इज इम्पॉर्टंट पार्ट. त्यानंतर क्रिएट फायनान्शियल नेट. ते मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो म्हणजे काय. त्यानंतर फायनान्शियल रोडमॅप असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. सुरुवातीला मी बोललो जसं ही एक जर्नी आहे, हा एक प्रवास आहे. सो प्रवासामध्ये आपल्याकडे जर मॅप असेल तर आपला प्रवास हा व्यवस्थित होतो. बरोबर आहे. म्हणून फायनान्शियल रोडमॅप असणं अत्यंत गरजेचं आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्हाला किती पैसे कधी कधी कसे कसे लागणार. त्याला म्हणतात फायनान्शियल रोडमॅप. पाचवी महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे लॉंग टर्म विजन आहे का? तुम्ही लांबचं बघू शकताय का? नाहीतर आजचा पैसा आला आणि आज आपण उडवला, खर्च केला. बरेच जणांचं आजकालच्या यंग पिढीचं पण असं काही काही जणांचं म्हणणं आहे. काही जण याच्यामध्ये खूप मॅच्युअर्ड झालेत आत्ताच, पण काही जणांचं असं म्हणणं आहे कोणी बघितलंय फ्युचर, आजचा दिवस घालवा, मजा करा, सोडून उद्याचं उद्या. पण ती गोष्ट बरोबर नाही, कारण आपण माणूस आहोत. माणसाला भविष्य बघण्याची एक
देणगी आहे, भविष्याचा विचार करण्याची एक देणगी आहे. जर आजचा दिवस घालायचा फक्त मजेत ना, तर हे पशु पण करतात. पशुला उद्या चिंता नसते, त्याला पास्टही विचार करायचा नसतो, फ्युचरही विचार करायचा नसतो. आजचं जेवण खाण मिळालं, झोप मिळाली, विषय संपला. खाणं पिणं आणि इतर त्याचे जे भोग भोगणं आहे तेवढंच भोगायचं असेल तर ठीक आहे. मग देवाने आपल्याला मनुष्य जन्म देऊन फायदा काय झाला? आपण भविष्याचा विचारच नाही केला. जर प्राण्यांसारखं जगायचं असेल तर काय फायदा? म्हणून भविष्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. हा, असं नाहीये की भविष्याचा विचार करता करता आपण आपलं वर्तमान काळ बिघडवून टाकायचं, अजिबात नाही. वर्तमानात जगा ही गोष्ट बरोबर आहे, पण वर्तमानात जगा म्हणजे काय? प्लॅनिंग करताना तुम्हाला भविष्याचा विचार करावाच लागतो ना. प्लॅनिंग ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य आता वर्तमानात आणू शकता. जेव्हा आपण प्लॅन करतो एखाद्या गोष्टीचा, आपण काय करतो? वर्तमान काळाला भविष्यात आणतो. आता आज आपलं हे सेशन संजीवनी परिवारातर्फे आयोजित केलं गेलं, त्याचं प्लॅनिंग झालं ना काही आठवडे अगोदर, काही दिवस अगोदर. तेव्हा आज आपण हे केलं. विदाऊट प्लॅनिंग असंच उठून मी काय केलं असतं का? जर तुम्ही आला असता तर नाही. तुम्ही प्लॅन केला, हा वेळ राखून ठेवलात, या वेळामध्ये आपल्याला हे सेशन अटेंड करायचं. तर प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला तो गोल अचीव्ह करता येतो. तसं लॉंग टर्म विजन, एक दूरचं दृश्य बघणं आपल्याला फायनान्शियल लेवलला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून लॉंग टर्म विजन ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि पुट इट इन ऑटो मोड, हे पण मी काय ते एक्सप्लेन करतो. तर हे 6 टप्पे महत्वाचे आहेत. तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या या पेजचा. हे 6 टप्पे आहेत जे वेल्थ क्रिएशन प्रोसेसमध्ये फार महत्वाचे आहेत. मी एक एक करून थोडक्यातच, आज जास्त वेळ नाही आपल्याकडे, पण मी एक एक करून हे 6 टप्पे तुम्हाला एक्सप्लेन करतो की हे कसे चालतात. त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. अर्थात रेकॉर्डिंग तर आहेच, पण रेकॉर्डिंग तुम्ही नंतर बघाल. पण पर्टिक्युलरली हा पार्ट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. सो हे 6 टप्पे आहेत. परत सांगतो: मॅनेजिंग कॅश फ्लो, मेकिंग बजेट, क्रिएट फायनान्शियल नेट, फायनान्शियल रोडमॅप, लॉंग टर्म विजन, पुट इट इन ऑटो. मराठीत सांगतो पाहिजे तर, कॅश फ्लो म्हणजे तुमचा आर्थिक फ्लो जो आहे, पैशाचं चलनवलन जे आहे त्याला मॅनेज करणं, त्याचं व्यवस्थापन, म्हणजे येणारा पैसा जाणारा पैसा याचं नियोजन. मेकिंग बजेट, बजेट म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्प करणं म्हणजे, अर्थसंकल्प म्हणजे हा पैसा माझा कुठे किती जाणार आहे याचं अगोदरच प्लॅन करून ठेवणं. ओके. क्रिएट फायनान्शियल नेट, हा मी गोष्ट एक्सप्लेन करेन तेव्हा कळेल तुम्हाला. फायनान्शियल रोडमॅप तुम्हाला क्लिअर आहे. लॉंग टर्म विजन मी आता सांगितलं. पुट इट इन ऑटो मोड मी आता सांगतो. ओके. तर हा 6 टप्पे आहेत. आपण पहिल्या टप्प्याने सुरुवात करू, मॅनेजिंग कॅश फ्लो. सो मॅनेजिंग कॅश फ्लो, आता हे कसं करतात? आता हा वास्तविक 1 to 1 करण्याची गोष्ट आहे, तरी पण तुम्हाला मी टप्पे सांगून ठेवतो. मॅनेजिंग कॅश फ्लो मध्ये आपण काय करतो? सगळ्यात पहिलं आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये मेक अ लिस्ट ऑफ युअर ऑल इनफ्लो. कोणकोणत्या प्रकारे तुमच्याकडे इन्फ्लो येत आहेत. तुमचं पगार येत असेल, तुम्हाला कुठून काही भाडं येत असेल, तुम्हाला कोणत्या बँकेतून व्याज येत असेल, पोस्टल सेव्हिंग मधनं व्याज येत असेल, किंवा काही वडिलोपार्जित काही गोष्टी असतील त्याच्यातनं काही इन्कम येत असेल, तर मेक अ लिस्ट. सगळ्या कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याकडे इन्कम येते त्याची लिस्ट बनवा. नंबर 2, आयडेंटिफाय द सोर्स ऑफ इन्कम. प्रॉपर समजून घ्या की आपला सोर्स ऑफ इन्कम काय आहे. फिजिकल एनर्जी आहे, टॅलेंट एनर्जी आहे, इंटेलेक्च्युअल एनर्जी आहे, ऍसेट इन्कम आहे, काय इन्कमचा सोर्स आहे हे नीट समजून घ्या. मेक द लिस्ट ऑफ ऑल युअर एक्सपेन्सेस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला खूप वेळ लागतो. इन्कम सोर्स करायला आपल्याकडे 2-3 असतील, एखादाच असेल, काय वेळ लागणार नाही. पण एक्सपेन्स तर आपल्याकडे मल्टिपल आहेत, भरपूर आहेत. एक्सपेन्स तर काही एक नाही, बरोबर. तर ऑल एक्सपेन्सेस तुम्ही आधी समजून घ्या की आपल्याकडे खर्च किती आहे, कोणकोणत्या प्रकारचे, त्याच्यामध्ये आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्या इच्छा काय, हे क्लिअर होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण आमच्याकडे एक डेटा शीट आहे, ती भरतो तेव्हा बऱ्याच लोकांना नव्याने कळतं, अरे बापरे, आपण या गोष्टीवर एवढा खर्च करतो. म्हणजे असा विचार पण केला नसतो, जेव्हा मांडतात कागदावर तेव्हा कळतं, अरे बापरे इतका खर्च आहे. तर ही फार इम्पॉर्टंट स्टेप आहे मॅनेजिंग कॅश फ्लो मध्ये. मेक द लिस्ट ऑफ ऑल युअर एक्सपेन्सेस. म्हणजे नवऱ्याला माहित नसतं बायको याच्यावर एवढा खर्च करते, बायकोला माहित नाही नवरा याच्यावर एवढा खर्च करतो. बऱ्याच जणांना काही सिगारेट, दारूची व्यसनं असतात, किंवा ट्रॅव्हलिंग वरती इतका एक्सपेन्स होतो की बऱ्याच वेळेला आम्ही काही सजेस्ट करतो की हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स तुमचा कसा कमी होऊ शकतो. तुम्हाला गाडी सुद्धा परवडते कधी कधी ट्रेनपेक्षा, अशी सिच्युएशन आहे लोकांची. तर त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे बाबा, पेट्रोल वाहन परवडतंय का, डिझेल वाहन परवडतंय, कुठलं वाहन परवडतंय, काय होत आहे, हे सगळं तुम्ही जेव्हा खर्च मांडाल तेव्हा कळेल या खर्च कशा रीतीने आपण केला पाहिजे.
डिफरन्शिएट फिक्स एक्सपेन्सेस अँड व्हेरिएबल एक्सपेन्सेस. तुम्ही खर्चाची लिस्ट लिहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स एक्सपेन्स आणि व्हेरिएबल एक्सपेन्स म्हणजे फिक्स खर्च आहे. काही खर्च तुम्ही बदलू शकता. समजा तुम्ही रेंटवर राहताय किंवा तुम्ही स्वतःच्या घरात राहताय पण मेंटेनन्स चालू आहे त्याचा, हे फिक्स आहे. काही हो तुम्हाला द्यायचेच आहेत. काही व्हेरिएबल, बरोबर आहे, ते एक्सपेन्स तुम्हाला कमी जास्त करता येतं. जे डिफरन्सेस आहेत ते तुम्हाला कमी जास्त एक्सपेन्सेस करता येतात. त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल. अँड आयडेंटिफाय युअर नीड अँड वॉन्ट. सुरुवातीलाच आपण बघितलं गरजा आणि इच्छा यातला फरक समजून घेणं. आता या प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. म्हणजे एखाद्यासाठी मोबाईल चायनीची वस्तू आहे, एखाद्यासाठी मोबाईल अत्यंत गरजेचा आहे. एखाद्यासाठी आयपॅड फक्त एक दाखवायचा शो आहे, तर एखाद्यासाठी आयपॅड ही एक गरजेची वस्तू असेल. प्रत्येकाच्या गरजा आणि इच्छांचं गणित मात्र वेगवेगळे. ओके, सो मॅनेजिंग कॅश फ्लो मध्ये आपण हे प्रत्येकाकडनं वैयक्तिक करून घेतो. हे मी जरी तुम्हाला आता 5 मुद्द्यात सांगितलं असलं तरी एवढं सोपं नाही. त्यासाठी आम्ही मीटिंग्स घेऊन ह्या प्रॉपर करतो. की तुमच्या एक्सपेन्स याच्यासाठी काही माझ्याकडे फॉर्मॅट्स आहेत की एक्सपेन्सेस लिहिण्याचे कसे लिहावे. त्याच्यामध्ये लक्झरी एक्सपेन्सेस काय आहेत, हा बेसिक नीड वरती म्हणजे फूड वरती किती एक्सपेन्सेस होतोय, बरोबर आहे. कपडे लत्ते आहेत, इतर गोष्टी आहेत, म्हणजे लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस किती आहेत. त्यानंतर मेडिकल एक्सपेन्सेस काय आहेत, एज्युकेशनल एक्सपेन्सेस काय आहेत, सोशल एक्सपेन्सेस काय आहेत. सामाजिक जाणीवेतनं आपण देणग्या देत असतो, वर्गणी देत असतो है ना, किंवा समाजासाठी काहीतरी खर्च करत असतो. हे आपण खर्च कसे करतोय, सेव्हिंग्स काय होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं लिस्ट मांडणं गरजेचं आहे. ती लिस्ट मांडल्यानंतर तुमचा कॅश फ्लो मॅनेज करताना आपल्याला कुठे कमी जास्त प्लस मायनस किती करायला पाहिजे याचा अंदाज येतो. दुसरी स्टेप आहे आपली मेकिंग बजेट. बजेट बनवणं. आता बजेट ही गोष्ट तशी फार इंटेलिजंट वर्क आहे. मेकिंग बजेट आपल्या प्रिव्हियस एक्सपिरियन्स मधून आणि फ्युचरचा अंदाज घेऊन बजेट बनवतं. तर बजेट बनवायचे काही टप्पे आहेत. त्या टप्प्याने बजेट बनवणं हे एक सोपी गोष्ट आहे. बनवलं हे म्हणा की मी या गोष्टीवर, पण जे रायटिंग आहे ना, बजेट रायटिंग हा एक वेगळा प्रकार आहे. प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ते मांडलं गेलं पाहिजे आणि आपल्याला त्याच वेळी कळलं पाहिजे एखादी गोष्ट जर आपल्या बजेटच्या बाहेर जात असेल. आजकाल बरेचसे ऍप सुद्धा उपलब्ध आहेत या गोष्टीसाठी. तुम्ही जर बजेट लिहून ठेवलं त्या ऍपमध्ये तर तुमचा खर्च तुम्ही रोज लिहित असाल तर ऑटोमॅटिक तुम्हाला त्या ऍपच तुम्हाला इंटिमेट करतं की तुमचा हा एक्सपेन्स बजेटच्या बाहेर जातो. तर ऍप नसेल तरी अगदी आपण पुस्तका वहीमध्ये जरी लिहिलं किंवा आपल्या एक्सेल शीट मध्ये जरी आपण लिहित असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज समजू शकतो. तर बजेट राईट करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तुमचा प्लॅन कॉन्क्रीट होत नाही. मनातल्या मनात प्लॅन नाही करायची. मन चंचल आहे, प्लॅन निघून जाईल. जोपर्यंत तो काळा अक्षरात येत नाही तोपर्यंत तो प्लॅन कॉन्क्रीट प्लॅन नाही, तो फक्त मनातल्या मनातलं स्वप्न झालं तुमचं. स्वप्नात आहात तुम्ही. सो रायटिंग बजेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर मॉनिटरिंग बजेट. बजेट नुसतं लिहून फायदा नाही. तुम्हाला दर दिवशी बघायला लागेल की बाबा मी या महिन्यामध्ये या गोष्टीसाठी, उदाहरणार्थ आता गणेश उत्सव जवळ येत आहे. समजा आपण जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो आपण सगळ्या उत्सवांचं पण प्लॅनिंग केलं असतं. आपल्या घरामध्ये जे इव्हेंट आणि उत्सव तुम्ही करता त्याचंही प्लॅनिंग. तर गणेश उत्सवात माझा खर्च किती असला पाहिजे, दिवाळीमध्ये माझा खर्च किती असला पाहिजे, मी नातेवाईक मंडळींवर किती खर्च करणार, मी माझ्या घरातल्या लोकांवर किती खर्च करणार, मी स्वतःवर किती खर्च करणार. तुमच्या इन्कम प्रमाणामध्ये या गोष्टी ठरलेल्या असतात आणि तुमची स्वप्न काय आहेत त्यानुसार. मग त्यानुसार आपण बजेट लिहितो आणि मग त्याच बजेटला आपण मॉनिटर सुद्धा करतो की बाबा हे बजेट इथे वर जाते खाली जाते, मग काय आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे का, फाईन ट्युनिंग करायचंय का, आपण ते करू शकतो. ही चौथी स्टेप, फाईन ट्युनिंग ऑफ बजेट. जर आपल्याला कळलं की बजेट लिहिताना आपण या गोष्टीचा विचार केला नव्हता पण नंतर असं झालं की नाही इथे आपण बजेट फारच कमी ठेवलंय, ते थोडं जास्त करायला पाहिजे आणि एखाद्या ठिकाणी जास्त केलं असेल तिकडचं कमी करायला लागेल. सो बजेट करताना आपण काय करतो, ऑलवेज त्याचा बॅलन्स बघायचा असतो की कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा. म्हणजे जर आपलं इन्कम 50,000 आहे तर कुठे 5,000 खर्च करायचा आणि कुठे 25,000 खर्च करायचा आहे हे आपल्याला अगोदरच क्लिअर असलं पाहिजे. आता तिसरी स्टेप जी आहे, जी मगाशी आपण बोललो, क्रिएट फायनान्शियल नेट. क्रिएट फायनान्शियल नेट हा काय प्रकार.
तर ज्या वेळेला आपण लाईफमध्ये बऱ्याचशा रिस्क घेत असतो, आर्थिक जोखीम घेत असतो, आर्थिक जोखीम घेण्याआधी म्हणजे एखाद्याला काहीतरी नवीन उद्योगधंदा करायची इच्छा होती किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा टाकायचा आहे किंवा थोडीशी रिस्की इन्व्हेस्टमेंट करायची, कोणती रिस्क घेण्याच्या अगोदर त्याला काहीतरी बॅकअप असला पाहिजे. क्रिएट फायनान्शियल नेट म्हणजे काय? फायनान्शियल नेट हा असा प्रकार आहे की सर्कसमध्ये ते ट्रपीज जम्प करतात ना, वरून उड्या मारतात उलट्या सुलट्या, आणि खाली एक जाळं असतं, चुकून त्यांची उडी जर मिस झाली, पडली, तर ते खालच्या जाळ्यावर ते पडतात. त्यांनी काय होतं, ते सेफ राहतात, मरत नाही. वास्तविक ते खाली पडतच नाही. बऱ्याच वेळेला फक्त वरून खाली ते जम्प करतात, खाली फक्त त्यांचा कॉन्फिडन्स मेंटेन राहण्यासाठी ते नेटची गरज असते. आणि जर तो नसेल खाली ना, तर ते वरती डगमगते की पडलं तर आपण मरून जाऊ, या गोष्टीसाठी ते घाबरून परफॉर्म नाही करू शकणार. एक्झॅक्टली सिमिलर आपल्या बाबतीत पण हीच गोष्ट होती. जर आपल्याला माहित असेल आपल्याकडे काहीतरी बॅकअप आहे, जर आपला अंदाज चुकला तर आपल्याला सांभाळायला आपली काहीतरी प्रोव्हिजन आहे, तर आपण जोखीम थोडी जास्त घेऊ शकतो आणि आपण चांगले रिवॉर्ड्स मिळू शकतो त्याच्याबद्दल. तर म्हणून फायनान्शियल नेट क्रिएट करणं वेगवेगळ्या पद्धतीने आपण या गोष्टी मेंटेन करणं असतं. जसं की मेडिक्लेम इन्शुरन्स आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे इन्शुरन्स आहे, या पद्धतीमध्ये बोलतात. इन्शुरन्समध्ये आपण एका छोट्या रकमेमध्ये आपण एक सिक्युरिटी उभी करतो की बाबा काही गडबड झालीच तर ही गोष्ट आहे. जसं की मोठा हाऊसिंग लोन घेतलं तर मोठ्या हाऊसिंग लोनच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी इन्शुरन्स पाहिजे. उद्या आपलं काय झालं, ते लोनची लायबिलिटी आपल्या घरच्यांवर येता कामा नये. तर ते इन्शुरन्स घेणं एक फायनान्शियल नेट क्रिएट करणं. नुसता इन्शुरन्सच नाही, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण इन्शुरन्स हा एक पार्ट आहे फायनान्शियल नेट क्रिएट करण्यासाठी. म्हणजे आता आपल्याला काही आजार, कोविडमध्ये आपण बिनधास्त कामं करायला बाहेर पडतो किंवा कुठे आपल्याला झाला आजार, तर आपला मेडिक्लेम असला, काही असलं, तर आपल्याला एक प्रोटेक्शन किंवा अचानक आपले काही अचानक खर्च उद्भवले तर ऍटलिस्ट काहीतरी आपल्याला त्याच्या अगेन्स्ट आपण काहीतरी प्रोव्हिजन केलेली आहे. ती प्रोव्हिजन कोणत्याही माध्यमातून असेल. जसं मी ऐकलं की संजीवनी परिवारातर्फे सुद्धा आपण काही मेडिकल फंडची उपाय करतात, त्यासाठी प्रत्येक काही प्रोव्हिजन करत. सो तो एक फायनान्शियल नेट क्रिएट करणं, की जर काही क्रायसिस झालंय तर तुमच्याकडे तो फायनान्शियल नेट असलं पाहिजे. कोणाचं नेट किती मोठं असलं पाहिजे हे प्रत्येकाच्या वेल्थ प्रोफाईल आणि इन्कम प्रोफाईलनुसार ठरतं. तर ते तो वैयक्तिक पार्ट आहे, किती असलं पाहिजे. ओके. फायनान्शियल नीड क्रिएट करण्याच्याच पार्ट मधला हा दुसरा पार्ट आहे, ते म्हणजे ऑटोनॉमी फंड क्रिएट करा. मी नेहमी आमच्याकडे जे पण प्लॅनिंग करायला येतात त्यांना ऑटोनॉमी फंड क्रिएट करायला, वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहेत. म्हणजे इमर्जन्सी फंड असेल तुमचा, रिलेशनशिप फंड असेल, रिटायरमेंट फंड आहे, काही मॅरेज एज्युकेशनलसाठी तुम्ही प्रोव्हिजनल फंड केलेला असेल, काही रिपेअर फंड म्हणजे आता घरात अचानक काही रिपेअरिंग वर्क निघालं त्यासाठी, काही लिगल गोष्टी करायच्या असेल तर लिगल फंड. म्हणजे काय, तर पैशाला वेगवेगळ्या पद्धतीने विभागून ठेवणं. का? कारण जर तुम्ही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेलं असेल तर तुम्हाला क्लिअर राहील की कशावर किती खर्च करायचा. रिलेशनशिप वरती सुद्धा समजा तुम्हाला तुमच्या नातेवाईकांसाठी काही खर्च करायचे असतील, तुम्ही अगोदरपासून त्यासाठी प्रोव्हिजन करू शकता. अचानक कोणी उठून आलं म्हणून तुम्हाला मदत करायची वाटते पण तुमच्याकडे पैसेच नाही, तर मदत किती करायची याचं पण तुमचं गणित ठरलेलं असलं पाहिजे. किंवा तुम्ही 2 लाख रुपये साईडला ठेवलेले आहेत, जर कोणी आलं तुमचे अचानक, मेवणा आला किंवा कोण साडू आला, काय आला, तुमच्याकडे पैसे मागतोय, बघायचं आपल्या ऑटोनॉमी फंड मध्ये रिलेशनशिपवर किती पैसे आहेत. 2 लाखाची प्रोव्हिजन होती, त्यातले 50,000 मित्राला दिले होते, आता 1.5 लाखच आहेत. आपण सांगू शकतो बाबा जास्तीत जास्त मी तुला 1 लाख रुपये देऊ शकतो. तर तेही कोणाला दिले असतील तर नाही बाबा आता मी नाही देऊ शकतो, पण दुसऱ्या फंडला आपण हात नाही लावणार, कारण आपण रिलेशनशिपच्या नावाने तेवढाच फंड अलोकेट केलेला आहे, तेवढाच फंड आपण राखीव ठेवलेला आहे. तर ऑटोनॉमी फंड मध्ये वेगवेगळे फंड, जसं की इमर्जन्सी फंड. जनरली आम्ही इमर्जन्सी फंडला बँक अकाउंटचा मिनिमम बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स असला पाहिजे, ज्याला आपण इमर्जन्सी फंड. बऱ्याच जणांना बँकेत मिनिमम बॅलन्स किती ठेवावा हा पण एक प्रश्न असतो. तर बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स म्हणजे इमर्जन्सी फंड साठी तुम्हाला जेवढे पैसे लागतात, इमर्जन्सी फंड इज वॉट, कोणकोणत्या पद्धतीच्या इमर्जन्सी आपल्या लाईफमध्ये येऊ शकतात त्यानुसार तो ठरतो. पण सर्वसाधारणपणे कमीत कमी 1 ते 2 महिन्याचा पगार तरी बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स असला पाहिजे. असं नाही की पगार याच्या दिवसापर्यंत वाट बघायला लागली, पगार आला आणि उडाला.
उद्या EMI ची डेट आहे, पगार एक दिवस लेट झाला की आपला EMI बाउन्स, असं होता कामा नये. त्यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड असला पाहिजे आणि तो आपल्या बँक बॅलन्स मध्येच असला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळी खाती पण तुम्ही उभी करू शकता, पण तो असला पाहिजे. सो ऑटोमॅटिक फंड कसा क्रिएट करायचा हा 1 to 1 मध्ये समजून घेण्याचा प्रश्न आहे, पण तुम्हाला मी आता जस्ट एक एक्झाम्पल दिली त्याची. फायनान्शियल रोडमॅप, याच्यामध्ये आपण काय करतो, ऑल फ्युचर लायबिलिटीजची लिस्ट बनवतो. भविष्यामध्ये आपल्या काय काय लायबिलिटीज आहेत. तुमची मुलं असतील तरी 10वी कधी जाणार आहेत, कधी 12वी होणार आहेत, कधी ग्रॅज्युएट होणार आहेत, लग्नाची वेळ केव्हा येईल, तुमच्या मुलासाठी काय तुम्हाला पुढे फ्युचरसाठी काही बिझनेस कॅपिटल उभं करून ठेवायचं आहे. तुम्ही नाही बिझनेस केला, पण तुमच्या मुलाला बिझनेस करायची इच्छा असेल, तुम्ही त्यासाठी काही बिझनेस कॅपिटल फंड उभा करून ठेवला आहे का? किंवा तुमच्या मुलीला तुम्हाला चांगल्या पद्धतीने अगदी स्त्रीधन म्हणून भरपूर अमाऊंट तिच्यासाठी ठेवायची, मॅरेज फंड म्हणून ठेवू शकता. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, फॉरेन फंड आहे, काही असेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर फ्युचर लायबिलिटीची लिस्ट बनवायची. त्यानंतर तुमच्या ड्रीम्स अँड गोल्स. लायबिलिटी म्हणजे काय, फ्युचर लायबिलिटी म्हणजे या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत कंपल्सरी. रिटायर तुम्ही होणारच आहात, रिटायरमेंटची सोय तुम्हाला करायचीच, मुलांच्या शिक्षणाची सोय तुम्हाला करायचीच आहे. तुमच्यावर डिपेंडंट जर तुमचे आई वडील असतील किंवा कोणी असेल घरातले नातेवाईक, त्यांची पण. तर ह्या तुमच्या आहेत लायबिलिटीज, बरोबर आहे. लायबिलिटीज आणि ड्रीम्स यातला फरक आहे. ड्रीम आणि गोल हे तुमचे काय आहेत की तुम्हाला वाटतं की एक्स्ट्रा माझ्याकडे पैसा आला तर मी हे पूर्ण करतो. म्हणजे लायबिलिटी पूर्ण करून झाल्यावर ड्रीम्स आणि गोल्सकडे वळतो. सो लायबिलिटीसाठी आपण जी प्रोव्हिजन करतो ती आपली प्रॉपर त्यासाठी वापरायचं इन्स्ट्रुमेंट वेगळं आहे, व्हेकल्स वेगळे आहेत. ड्रीम्स आणि गोलवर वापरायचे व्हेकल्स वेगळे. सर, रिव्ह्यू आणि रिस्ट्रक्चरिंग ऑफ एक्झिस्टिंग सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट हा एक फायनान्शियल रोडमॅप मधला महत्वाचा भाग आहे. की जेव्हा आपण फायनान्शियल रोडमॅप बनवतो त्यावेळी ऑलरेडी तुमच्याकडे ज्या सेव्हिंग्ज असतात, तर एक्झिस्टिंग सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट काय आहेत ना, यानुसार तुमचा पुढच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशा आणि कशात करणार हे क्लिअर होतं. म्हणून त्याचा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. आणि जर त्या सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट चुकीच्या पद्धतीने केल्या असतील त्याला रिस्ट्रक्चर पण करणं गरजेचं आहे. सो रिस्ट्रक्चर अँड रिव्ह्यू दोन्ही याच्यामध्ये होतं फायनान्शियल रोडमॅप जेव्हा आपण क्रिएट करतो त्यावेळेला. म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे असतील समजा तर किती आहे, बरं आहेत तर कोणत्या शेअर्समध्ये आहेत, त्याला पण रिव्ह्यू रिस्ट्रक्चर करण्याची गरज आहे. म्युच्युअल फंडात असतील तर कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये आहेत, ओके. बॉन्ड्समध्ये असतील तर कोणकोणते बॉन्ड्स आहेत, एफडीज असतील तर कोणकोणत्या बँकांमध्ये एफडी करून ठेवल्या आणि किती. तर हा रिव्ह्यू रिस्ट्रक्चर सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला करायचं आहे. आता सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे हे पण थोडं समजून घेण्याची गरज आहे. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, आपण इथे म्हटलंय की रिव्ह्यू अँड रिस्ट्रक्चर ऑफ एक्झिस्टिंग सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट. पण सेव्हिंग काय आणि इन्व्हेस्टमेंट काय, कशाला सेव्हिंग म्हणायचं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणायचं. लोकांमध्ये याच्यामध्ये खूप गैरसमज आहे की बऱ्याच जण म्हणतात बँकेमध्ये असेल तर सेव्हिंग, शेअर मार्केटमध्ये असेल तर इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स मध्ये असेल तर इन्व्हेस्टमेंट, किंवा इन्शुरन्स मध्ये असेल तर सेव्हिंग, म्युच्युअल फंड मध्ये असेल तर इन्व्हेस्टमेंट, असे वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळतात सेव्हिंग काय आणि इन्व्हेस्टमेंट काय ह्या गोष्टीसाठी. पण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटची एक सिंपल व्याख्या मी तुम्हाला सांगतो. सेव्हिंग कशाला म्हणायचं, सेव्हिंग म्हणजे आपण ज्याला मराठीत बचत म्हणतो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण ज्याला मराठीत गुंतवणूक म्हणतो. बचत आणि गुंतवणूक दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दिसायला त्या सिमिलर वाटतात पण त्या सिमिलर नाहीयेत. बचत आपण केव्हा करतो, जेव्हा आपल्याला भविष्यामध्ये एखादा खर्च करणं अपेक्षित आहे. जसं की तुम्हाला पुढच्या वर्षी फॉरेन टूरला जायचं आहे किंवा पुढच्या वर्षी तुमच्या वडिलांची 75 मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट करायची, त्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये 5 लाख रुपये जमा करायचे. म्हणून तुम्ही दर महिन्याला काही रक्कम बाजूला करत करत तुम्ही ती रक्कम जमा करताय. हे झालं तुमचं सेव्हिंग. हे तुम्ही का करताय, कारण तुम्हाला भविष्यात 1 वर्षाने 2 वर्षाने तो पैसा खर्च करायचा आहे, म्हणून तुम्ही आज तो पैसा बाजूला करताय. म्हणजे तुम्ही एक प्रोव्हिजन करताय. कशासाठी करताय प्रोव्हिजन, फ्युचर एक्सपेन्ससाठी. सेव्हिंग ही एक प्रोव्हिजन आहे फॉर फ्युचर एक्सपेन्स, भविष्यात करणाऱ्या खर्चाची केलेली प्रोव्हिजन. म्हणजे मॅरेजसाठी तुम्ही पैसे जमा करता आहात, एज्युकेशनसाठी पैसे जमा करता आहात, हे सगळे भविष्यात करायचे खर्च आहेत ना, मॅरेजवरती, एज्युकेशनवरती. त्यासाठी तुम्ही आज एक पैसा बाजूला करता आहात. दॅट इज युअर सेव्हिंग.
मग इन्व्हेस्टमेंट काय आहे? इन्व्हेस्टमेंट ही एक प्रोव्हिजन आहे फॉर फ्युचर इन्कम. भविष्यात तुमचं इन्कम वाढलं पाहिजे, तुमच्याकडे ऍसेट इन्कम यायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही एखादी गुंतवणूक खर्चासाठी करता, एखादी बचत खर्चासाठी करताय, तेव्हा ती ती सेव्हिंग आहे. आणि जेव्हा तुम्ही तीच गोष्ट तुमचं इन्कम वाढवा म्हणून करताय, तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला पुढच्या वर्षी काही पैसे खर्च करायचे म्हणून तुम्ही आज बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केलं, तर ते सेव्हिंग झालं. पण तुम्ही बँकेत फिक्स डिपॉझिट केलं आणि त्याचं व्याज तुमच्या इन्कम मध्ये तुम्ही ऍड करताय दरवर्षी. तुम्हाला ती एफडी मोडायची नाही, तुम्ही लाईफ लॉंग करून ठेवली, ती एफडी केली आणि त्याचं इंटरेस्ट तुमचं लाईट बिल भरायला वापरताय दरवर्षी. फक्त तुम्ही इंटरेस्ट वापरताय, मुद्दल तुमची तशीच आहे. मुद्दलला तुम्ही हातच नाही लावत. मुद्दलवरती जे आउटपुट येत आहे, मुद्दलवर जे इन्कम येत आहे, ते तुमचं इंटेन्शन आहे, मुद्दल वापरणं नाहीये. इन्व्हेस्टमेंटमध्ये शक्यतोवर मुद्दल वापरली जात नाही, कारण ती गुंतवणूक आहे ना. तुम्ही आंबा पेरला तर आंब्याचं झाड उगवतं आणि त्याला मल्टिपल आंबे लागतात. मूळ बाठा असतो तो उकरायचा नसतो. ती तुमची गुंतवणूक आहे, तो तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. तसं मुद्दलला हात नाही लावायचा. मुद्दलला हात न लावता त्या मुद्दलवरती आपल्याला मल्टिपल आउटपुट आलं पाहिजे, तर ती इन्व्हेस्टमेंट होते. हा महत्वाचा फरक लक्षात घ्या. आपण नुसती पैसा बाजूला ठेवला, बँकेत ठेवला, म्युच्युअल फंड मध्ये ठेवला म्हणजे काय झालं नाही. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा तुम्ही केलं आणि ते पैसे खर्च करायला ठेवले असतील तर ते सेव्हिंगच झालं परत. आणि बँकेमध्ये साध्या सेफ मध्ये एफडी केली असेल, पण ती लाईफ लॉंग तुम्हाला एफडी ती वापरायची नाहीये, फक्त त्याचं व्याजच खायचं आहे, तर त्या इन्व्हेस्टमेंट झाल्या. तर त्या इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मधला फरक लक्षात घ्या. एकाचा संबंध एक्सपेन्सशी आहे, एकाचा संबंध इन्कमशी आहे. क्लिअर आहे ही गोष्ट? ही फार जरा हा भाग आहे ना, हा तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होईल सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट काय आहे. हा मी तुम्हाला एका उदाहरणातून अजून स्पष्ट करून सांगतो. आता इथे एक उदाहरण घेऊया आपण शेतकरीचं. शेतकऱ्याचं उदाहरण आहे. शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो, ते त्याचं इन्कम आहे, तो कमवतो ना, धान्य पिकवतो, इन्कम आहे. मग तेच धान्य तो आपल्या मुलाबाळांना खाऊ घालतो, हा त्याचा एक्सपेन्स आहे. मुलाबाळांना खाऊ घालतो, एक्सपेन्स आहे. पण आता धान्य जेव्हा पिकवतो तेव्हा त्याचा एक ठराविक सीझन असतो शेतकऱ्याचा. त्या सीझन मध्ये भरपूर धान्य येतं, ते धान्य त्याला वर्षभर खायला हवं असतं, पण वर्षभर पिकवता येत नाही धान्य. त्या सीझन मध्ये ते पिकतं. जेव्हा पिकतं तेव्हा तो खातोच, पण ज्या काळात ते पिकणार नाही त्या काळात पण तर खायचं आहे ना. मग काय केलं जातं? ते धान्य गोडाऊन मध्ये साठवलं जातं. त्याला आपण म्हणतो सेव्हिंग. कारण इट्स अ प्रोव्हिजन फॉर फ्युचर एक्सपेन्स. भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खायला लागणार आहे, पण त्यावेळी ते पिकणार नाहीये. एखाद्या वर्षी दुष्काळ पण पडू शकतो, काही होऊ शकतं, किंवा आपल्या सगळ्या सीझन मध्ये धान्य पिकणार नाहीये, तर आपल्याला ते राखून ठेवलं पाहिजे. म्हणून तो काय करतो, थोडंसं गोडाऊन मध्ये ठेवतो. ह्याच्यामध्ये त्याचा रिटर्न्सचा काही विचार नाहीये, किंवा 10 गोणी ठेवली तर 11 झाली पाहिजेत वगैरे. जे आहे ते मेंटेन राहायला पाहिजे. इट इज सेव्हिंग. ओके. आणि त्यातलंच काही धान्य तो परत पेरण्यासाठी वापरतो. पेरण्यासाठी पुढच्या वर्षी पेरायचं ना, परत नवीन धान्य उगवण्यासाठी. ती जी तिची पेरणी आहे, त्या पेरण्यामधले धान्य त्यांनी वापरले, ती त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. इट्स अ प्रोव्हिजन फॉर फ्युचर इन्कम. सेव्हिंग काय आहे लक्षात घ्या, क्रॉस मध्ये विचार करा. सेव्हिंग एक्सपेन्सची प्रोव्हिजन आहे, इन्व्हेस्टमेंट इन्कमची प्रोव्हिजन आहे. आणि आता आपण जे मगासपासून बोलतो आहोत वेल्थ क्रिएशन प्रोसेसमध्ये, तिथे आपल्याला सेव्हिंगची पण गरज आहे आणि इन्व्हेस्टमेंटची पण गरज आहे. तर सेव्हिंग कशी करायची आणि इन्व्हेस्टमेंट कसं करायचं? इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला मल्टिप्लाय होणं गरजेचं आहे. त्या तुम्ही जे काही पेरताय ना, ते मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. सेव्हिंगमध्ये त्याची किंमत मेंटेन राहिली पाहिजे, म्हणजे महागाई वाढली तरी त्याची किंमत मेंटेन राहिली पाहिजे, जी तुम्ही सेव्हिंग केलेली आहे त्या गोष्टीची. तर हा फरक आहे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला. पुढचा मुद्दा आहे आपला लॉंग टर्म विजन. लॉंग टर्म विजन प्रत्येकाचा परत वैयक्तिक बोलण्याची गोष्ट आहे. लॉंग टर्म विजन साठी तुम्हाला प्रॉपर फाउंडेशन उभं केलं पाहिजे तुमचं लॉंग टर्म विजन पूर्ण करण्यासाठी. त्यासाठी काही वेळ तर द्यावा लागेल तुम्हाला. लेट मनी ट्री ग्रो. तुमचा पैशाचं झाड उगवायचं. आपल्याला लहानपणी म्हणतात पैशाचं काय झाड लागलंय का, तर हो, पैशाचं झाड लागतं तुम्ही नीट पेरलं तर. आणि ते मग असे बघितलं ना आपण गार्डन,
पैशाची झाड आहेत ती. बऱ्याच श्रीमंत लोकांनी झाडं लावून ठेवली म्हणून त्यांच्याकडे पैसे येतात. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये हे फाउंडेशन उभं करण्यासाठी, मनी ट्री लावण्यासाठी काही रिस्क पण घ्यावी लागते, पण ती रिस्क सुद्धा मॅनेज करता आली पाहिजे. आपण लाईफमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये रिस्क घेत असतो, असं नाही की रिस्क घेत नाही. हा, आता आपण रस्ता क्रॉस करतो तेव्हा आपण रिस्क घेतो की नाही आपण, पण आपल्याला माहिती आहे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क कशी घ्यायची. रिस्क मध्ये दोन प्रकार आहेत, एक असते ब्लाइंड रिस्क, एक असते कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. ब्लाइंड रिस्क म्हणजे आंधळेपणाने घेतली रिस्क, काय माहित नाही बिंदास टाकलं, जुगार. शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये बरेच लोक म्हणतात शेअर मार्केट जुगार आहे. का? कारण ते ब्लाइंड रिस्क घेतात. शेअर मार्केट विषयी काय माहित नाहीये, कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपले टाकून मोकळे होतात, लागलं तर लागलं, नाही तर गेले पैसे. तो जुगार झाला. कोणतीही ब्लाइंड रिस्क इज अ जुगार. डोळे बंद करून घेतलेली कोणतीही रिस्क, तुम्ही डोळे बंद करून रस्ता क्रॉस करताय, एखाद्या वेळी क्रॉस करून जालही किंवा एखाद्या वेळी गाडी उडवून पण जाईल, ब्लाइंड रिस्क आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क जेव्हा घेतली जाते तेव्हा तुम्ही सक्सेसफुली रस्ता क्रॉस करता ना, तुम्हाला माहिती आहे गाडी समोरनं किती वेगाने येते, मी किती वेगाने रस्ता क्रॉस करणार आहे, रस्त्याची रुंदी किती आहे, यात तुम्हाला कळतं. आणि आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन दररोज रस्ता क्रॉस करतो. सो ज्याला रिस्क मॅनेजमेंट आलेली आहे तो कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन, बऱ्याचशा रिस्कचा फायदा घेऊन तो पैसे कमवतो. आपण ट्रेनने जातो तेव्हा पण आपण रिस्क मॅनेजच करत असतो. बऱ्याचशा रिस्क आपण लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये घेतो. तसंच ज्याला इन्व्हेस्टमेंट मधल्या गोष्टी कळतात तो रिस्क ती मॅनेज करू शकतो. डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ, लॉंग टर्म विजनसाठी डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ करणं गरजेचं आहे. सगळे पैसे एका ठिकाणी ठेवायचे नाहीत, एका बँकेत पण ठेवायचे नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे. थोडं रिस्क घेतली, कुठे प्रायव्हेटला कोणाला लोन तुम्हाला देऊन पैसे कमवायचे असतील, थोडी रिस्क जास्त आहे तिथे, ठीक आहे, पण थोडी ठेवा. थोडी बँकेत सेफ ठेवा, थोडी शेअर मार्केटमध्ये आहे, थोडी म्युच्युअल फंडमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. एकाच ठिकाणी सगळं ठेवलं आणि जर तुमचं गणित त्यांचं गणित चुकलं, बँकेत कितीही बँक सेफ असली तरी बँक पण डुबू शकते, आपण बघतोय अनुभव बरेचसे. सो रिस्क तर सगळीकडे आहे, बँक पण काही सेफ नाहीये, पण कम्पॅरेटिव्हली सेफ आहे. तर मग आपल्याला रिस्क कमी करण्यासाठी पोर्टफोलिओ आपला जो आहे तो डायव्हर्सिफाय केला पाहिजे. पैसे आपल्याला विभागून ठेवले पाहिजेत. कसे, किती प्रमाणात, हे व्यक्ती टू व्यक्ती, इन्कम टू इन्कम, वेल्थ प्रोफाईल, इन्कम प्रोफाईल बघून ठरतं की कोणी किती ठेवले पाहिजे, किती प्रमाणात कुठे ठेवले पाहिजे. तुमच्या मानसिकतेवर पण अवलंबून आहे तुम्हाला किती पैसे कुठे ठेवले पाहिजेत, नुसतं तुमची प्रोफाईल नाही, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि हा एक पार्ट आहे पंचसूत्र ऑफ इन्व्हेस्टमेंट. मी नेहमी सांगतो, म्हणजे शेअर मार्केटमध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. इन्व्हेस्टमेंटची 5 सूत्र आहेत. मूलभूत विश्लेषण, म्हणजे एखादी जे ऍसेट आहे त्याचं मूलभूत विश्लेषण केलं पाहिजे. तांत्रिक विश्लेषण, टेक्निकल अनालिसिस ज्याला म्हणतो आपण, फंडामेंटल अनालिसिस अँड टेक्निकल अनालिसिस. 5 सूत्रापैकी मी 2 सूत्र सांगितली, फंडामेंटल अनालिसिस अँड टेक्निकल अनालिसिस. तिसरं सूत्र आहे रिस्क मॅनेजमेंट, जोखमीचं व्यवस्थापन, ही रिस्क कशी मॅनेज करायची, त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट असलेली रिस्क. चौथा पार्ट आहे मनी मॅनेजमेंट, पैसा कसा त्याच्यामध्ये गेला पाहिजे आणि कसा एक्झिट झाला पाहिजे. आणि 5वा पार्ट आहे एक्झिक्युशन मॅनेजमेंट, एक्झिक्यूट करण्यासाठी कोणकोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर होतो, कसा होतो, काय होतं हे शिकणं. ती 5 सूत्र तुम्हाला शिकली पाहिजेत इन्व्हेस्टमेंटच्या. अर्थात हा फार मोठा पार्ट आहे. जनरली आमच्या शेअर मार्केटच्या सेशनमध्ये वगैरे आम्ही हे शिकवतो, पंचसूत्र ऑफ इन्व्हेस्टमेंट. पण ह्या गोष्टी लॉंग टर्म विजनसाठी तुम्हाला गरजेच्या आहेत. ज्यांना कोणाला लॉंग टर्म विजन मध्ये एक वेल्थ उभं करायचं असेल त्यांनी ह्या जरूर गोष्टी शिकल्या पाहिजेत, पंचसूत्र ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि शेवटचा आपला जो पार्ट होता, पुट इट इन ऑटो मोड, म्हणजे जे तुमचे एक्सपेन्सेस आहेत ना त्याला 1 by 1 एकेका ऍसेटच्या इन्कमशी रिलेट करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता माझं उदाहरण देतो. माझ्या वडिलांनी काही एफडी अशा करून ठेवल्या आहेत ज्याच्यामुळे आजही आमच्या घराचं लाईट बिल त्या एफडीच्या इंटरेस्ट मधूनच जातं ऑलवेज. कधी मला भरावंच लागलं नाही लाईट बिल. एकदा काहीतरी थोडं करून त्यांनी एक एफडी उभी केली, त्या एफडीतली एक रक्कम लाईट बिल मध्ये जाते, बाकीची रक्कम त्याच एफडीला मल्टिप्लाय करायला वापरली जाते. एफडीची रक्कम वाढते, लाईट बिलही पे होतात. मग हळूहळू लाईट बिल बरोबर मेंटेनन्स पण त्याच्यातनं जायला लागला. हळूहळू असं करून एक एक एक्सपेन्सेस ऑटो मोड मध्ये जायला लागले. म्हणजे त्या एक्सपेन्सेसची केअर माझं ऑटोमॅटिक येणारं इन्कम काम करतं.
सो मी जे एनर्जी इन्कम कमवतोय ते इन्कम मला अजून मोठी वेल्थ क्रिएट करायला उपयोगी पडतं. राईट. त्या इन्कमनी मी रिस्क घेऊ शकतो कारण माझ्या फिक्स एक्सपेन्सची काळजी ऑलरेडी घेतली गेलेली आहे. त्यामुळे आता मी माझ्या कमवायच्या इन्कमवर थोडी रिस्क घेऊ शकतो. एखाद्या वेळेस ते पैसे टाकलेले डुबले तरी चालू शकतं, मला प्रॉब्लेम नाही येणार कारण माझ्याकडे काही सेफ ऑटो मोडमध्ये टाकलेल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. बरोबर आहे. सो ते त्याप्रमाणे तुम्हाला करायला लागतं. यासाठी टेक द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर होतो ऑटो मोडमध्ये. जसं की बँकेतून आपण स्टँडिंग इन्स्ट्रक्शननी काही प्रोव्हिजन करतो की हे बाबा ऑटोमॅटिक जाऊ देत, तर महिन्याचा हा एक्सपेन्स ऑटोमॅटिक जाऊ देत. तो टेक्नॉलॉजीचा हेल्प घेऊ शकतो. पुट युअर फिक्स एक्सपेन्स इन ऑटो मोड बाय वन, जसं मी आता सांगितलं. हा, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, फोनचं बिल असेल, इन्शुरन्सची प्रीमियम असतील, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही 1 by 1 ऑटो मोड मध्ये टाकू शकता. सो आता वेल्थ क्रिएशनची प्रोसेस आपण बघू. आपल्याकडे किती वेळ आहे अजून? साधारण 15 मिनिटं आहेत माझ्या कळल्याप्रमाणे. हो सर. हा तुम्ही कंटिन्यू करू शकता सर. 15-1 मिनिटं. नाही तरी आपण अजून मी एक 10 मिनिटं घेईन, मग आपण प्रश्नोत्तर घेऊ. हा, कारण कसं आहे पेशन्स असतात प्रत्येकाचे बसून बघण्याची सुद्धा ना प्रत्येकाची. ठीक आहे सर. वेल्थ क्रिएशन प्रोसेस हा चार्ट तुम्हाला बघितला की तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल की वेल्थ क्रिएशन प्रोसेस कशी असते. बघा, इनफ्लो आणि आउटफ्लो. पैसा येतो आणि पैसा जातो. आता नुसता पैसा येतो आणि पैसा जात नाही. पैसा येताना पण 3 प्रकारे येतो आणि जाताना पण 3 प्रकारे जातो. कोणत्या प्रकारे येतो? सगळ्यात पहिला आपल्याकडे जो इन्कम येतो सॅलरी किंवा प्रोफेशन मधून, व्यवसाय उद्योगधंद्यातून येतो किंवा तुमच्या नोकरीतनं येतो. सॅलरी अँड प्रोफेशन, त्यातनं तुमचा इन्फ्लो येतो. हा इन्फ्लो तुमचा वापरला जातो कशावरती? तुमच्या गरजा आणि इच्छांवरती, नीड आणि वॉन्ट्स या गोष्टीसाठी वापरला जातो. आता गंमत अशी आहे, ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड, दे नेव्हर एंड. माणसाच्या इच्छा या कशा आहेत? अगणित आहेत, संपतच नाहीत, मरेपर्यंत संपत नाहीत. तर त्या इच्छा त्याच्या कधी कम्प्लीटच होत नाही आणि त्याला इन्कम त्यामुळे पुरतच नाही. जनरली जे इमोशनल स्पेंडिंग करणारी लोक आहेत, भावनिक खर्च करणारे, त्यांच्यासाठी तर हा प्रॉब्लेम नेहमी येतो की त्यांच्या खर्च वाढत गेल्यामुळे त्यांना सॅलरी पुरतच नाही. मग काय केलं जातं? मग ते भागवण्यासाठी होतं काय? ते भागवण्यासाठी लोन किंवा ऍडव्हान्सेस घेतले जातात. म्हणजे पैसे कर्जाच्या माध्यमातून तुमच्याकडे येतात, कर्ज किंवा ऍडव्हान्सच्या माध्यमातून येतात. आता कर्ज किंवा ऍडव्हान्सच्या माध्यमातून जे पैसे येतात, जेव्हा जेव्हा ते पैसे येतात तेव्हा एक आउटफ्लो अजून तयार होतो. तो म्हणजे त्या कर्जावरचे व्याज आणि EMI, इंटरेस्ट ऑन लायबिलिटीज अँड लोन रिपेमेंट. EMI आणि व्याज भरणं हा एक आउटफ्लो तयार झाला. म्हणजे आधी तुमच्याकडे नीड आणि वॉन्ट साठी खर्च करायचा होताच, तो कमी पडला म्हणून तुम्ही कर्ज घेतलं. तर कर्ज घेतलं, मग त्याच्यावरचा व्याज आणि EMI चालू झाले, तो पण एक आउटफ्लो चालू झाला. आता हे 2 आउटफ्लो, तर हे 2 इन्फ्लो आणि आउटफ्लो तर बहुतेकांच्या आयुष्याचा एक भाग बनलेले आहे. आता वेल्थ क्रिएशनसाठी आपल्याला तिसरा भाग काय आहे? तर त्यातलाच काही भाग जो आहे तो वेल्थ क्रिएशनसाठी वापरायचा आहे. जसं मग ते धान्य वापरलं ना, काही धान्य पेराला वापरलं, काही धान्य फ्युचर लायबिलिटीसाठी ठेवून दिलं सेव्हिंग म्हणून गोडाऊन मध्ये, पण काही धान्य पेराला वापरलं, रिस्क घेतली वेल्थ क्रिएशनसाठी. ही वेल्थ जेव्हा तुमची बनत जाईल ना, तेव्हा त्या वेल्थ मधून पण एक इन्कम सुरू होईल, ज्याला आपण म्हणतो इन्कम फ्रॉम ऍसेट. इन्कम फ्रॉम ऍसेट. तुमच्याकडे इन्कम फ्रॉम ऍसेट किती प्रमाणात आहे ना, याच्यावर तुम्ही किती वेल्दी आहात हे ठरणार आहे. तुम्ही किती पगार कमवता याच्यावर नाही ठरणार आहे. तुमच्याकडे वेल्थ मधून किती, ऍसेट मधून किती इन्कम येतो, पॅसिव्ह इन्कम ज्याला आपण म्हणतो, इट्स अ पॅसिव्ह इन्कम. तुम्ही जेव्हा पॅसिव्ह इन्कम सोर्स उभे कराल त्यावेळेला तुमच्याकडे वेल्थ क्रिएट व्हायला सुरुवात होते. आता हे पॅसिव्ह इन्कम जसं वाढत जाईल, म्हणजे जसं तुमची वेल्थ क्रिएशन होत आहे आणि वेल्थ वाढत जाईल ना, ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचं इन्कम फ्रॉम ऍसेट सुद्धा वाढणार आहे. आणि वेल्थ वाढली त्यामुळे ऍसेट मधून येणारं इन्कम सुद्धा वाढलं. आता इन्कम फ्रॉम ऍसेट जर वाढलं तर आपोआपच तुम्हाला लोनची गरज भासणार नाही. लोन निघून गेलं. आता जर लोन निघून गेलं तर आपोआपच त्याच्यावरची लायबिलिटी पण निघून गेली, व्याज आणि इतर गोष्टी. मग तुम्हाला वेल्थ क्रिएशनसाठी अजून जास्त पैसा उपलब्ध आहे.
तो तुम्ही परत वेलसाठी वापरला. कालांतराने एवढा इन्कम तुम्हाला ऍसेट मधून येईल ज्यातनं तुमच्या सगळ्या गरजा आणि इच्छा पूर्ण व्हायला लागतील. त्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअली सॅलरीची पण गरज नाही. ही तुमची ऍक्च्युअल रिटायरमेंट स्टेज आहे. मग ती तुमची वयाच्या 40शीत येईल, 45शीत येईल का 60 पर्यंत पण येणार नाही, आय डोंट नो. तुम्ही जर योग्य वेळी चालू केलेली असेल तर ती वयाच्या 35शीत पण येऊ शकते, की तुमच्या गरजा इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऍसेट मधून इन्कम येत आहे. तुम्ही आता इन्कम कमवताय ते वेल्थ क्रिएशनला वापरू शकता सरळ. नाहीतर आपण गरजांवरती अजून खर्च करतोच नाही तर वेल्थ क्रिएशन कुठून होणार आहे. जर तशी वेळ असेल तर मग आता एक आता तुम्ही म्हणाल आता आमच्या इन्कम येतं किती, आम्ही करू काय काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. याच्यावर उत्तरं आहेत. याची उत्तरं आपण वैयक्तिक भेटू तेव्हाच देऊ शकतो. पण ही कशी करायची प्रोसेस, किंवा आता तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा तुम्ही इन बिटवीन, नंतर आपण. पण ह्या पद्धतीने ही प्रोसेस चालते, याला आपण म्हणतो वेल्थ क्रिएशन प्रोसेस. आता ही प्रोसेस कशी चालली पाहिजे किंवा काय, याच्यासाठी जे काही टप्पे आहेत ते मी तुम्हाला सांगेनच. पण ही वेल्थ क्रिएशन प्रोसेस करून तुम्ही रिटायरमेंट लाईफ किंवा एक समाधानाचं लाईफ एन्जॉय करू शकता. तुम्ही शांतपणे तुम्हाला हवे त्या आवडीच्या गोष्टी करा. तुमची जी वेल्थ ट्री आहे ना, ती तुमच्या सगळ्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्याच्या मागे काम करत राहू शकते. सो हा आपला वेल्थ क्रिएशनचा प्रोसेसचा मी थोडक्यात तुम्हाला तासाभरामध्ये, सव्वा तास झाला आय थिंक, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे. आता ह्याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, मग मी तुम्हाला आम्ही काय करतो यासाठी ते आपण स्टेप्स सांगून ठेवतो, किंवा त्याही सांगतोच मी, मगच प्रश्न विचारा म्हणजे बरं पडेल. या स्टेप्समध्ये आपण सगळ्यात पहिली तुमची FSD टेस्ट करतो. FSD टेस्ट म्हणजे फायनान्शियल स्टेटस डिफाईन टेस्ट. तुमचा डेटा आमच्याकडे आला की तुमच्या फायनान्शियल स्टेटस आपण डिफाईन करतो, की तुम्ही इकॉनॉमी स्टेजमध्ये आहात, लक्झरी स्टेजमध्ये आहात, ऍडव्हेंचर करताय तुम्ही, की मल्टीप्लायर आहात, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडताय. या वेल्थ प्रोफाईल आहेत वेगवेगळ्या ज्या सांगितल्या त्या कोणत्या वेल्थमध्ये आहात त्यानुसार तुमचं पुढच्या गोष्टी ठरणार. त्यानंतर FSW इव्हॅल्युएशन प्रोसेस म्हणतो आम्ही त्याला, फायनान्शियल. सर सॉरी इंटरप्ट करतो पुन्हा. थोडासा माईक जवळ घ्याल का? ओके सॉरी. ओके हा. FSW इव्हॅल्युएशन प्रोसेस म्हणजे फायनान्शियल स्ट्रेंथ अँड विकनेस हाचा इव्हॅल्युएशन प्रोसेस. म्हणजे तुमचा फायनान्शियल स्ट्रेंथ काय आणि फायनान्शियल विकनेस काय. आपली सायकोलॉजी काम करत असते आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसवर. सो काही लोकांची फायनान्शियल स्ट्रेंथ वेगळी आहे, म्हणजे एखाद्याची सेव्हिंग ही स्ट्रेंथ आहे, एखाद्याचा इन्कम ही स्ट्रेंथ आहे, तर एखाद्याचा एक्सपेन्स कंट्रोल करणं ही स्ट्रेंथ आहे. एखाद्याची तीच विकनेस असेल, इन्कमच त्याचा विकनेस आहे, किंवा एक्सपेन्स कंट्रोलच करतात हा विकनेस आहे, किंवा सेव्हिंग होतच नाही हा विकनेस आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट होतच नाही हा विकनेस आहे, काय असेल ते FSW मध्ये आपल्याला ते क्लिअर होऊन जातं. फायनान्शियल रोडमॅप क्रिएट करतो आपण, त्याच्यानंतर त्याच्यावर करेक्शन्स अँड रेमेडी, त्याच्यावर काय करेक्शन करून काय उपाय करायचे ते, आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून ही प्रोसेस कशी करायची. ही सगळी पद्धत जी आहे ही मात्र 1 to 1 भेटल्याशिवाय आपण करू नाही शकत. ही प्रोसेस आपण फॉलो करतो वेल्थ क्रिएशन प्रोसेससाठी. सो एवढं बोलून मी इथे थांबतोय. हॅलो, हा बोला सर. गुड इव्हनिंग. धन्यवाद. तुम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये फायनान्शियल टर्म सगळ्यांना समजावून सांगितल्या. बऱ्याच जणांना या फायनान्शियल टर्म मध्ये कन्फ्युजन नेहमीच असते. जसं तुम्ही म्हटलं, सेव्हिंग म्हणा, इन्व्हेस्टमेंट म्हणा, ऍसेट लायबिलिटी. मला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे ज्याचा कदाचित सगळ्यांनाच फायदा होईल, की तुम्ही जेव्हा म्हणता की सगळी इन्व्हेस्टमेंट एका बास्केटमध्ये असू नये, तर तुमच्या असेसमेंट प्रमाणे हे बास्केट कसं डिस्ट्रीब्युशन असावं या बास्केटचं? मे बी इन्कम लेवल प्रमाणे म्हणा, किंवा तुम्ही त्याचं वर्गीकरण करू शकता. पण हे बास्केट कसं असावं आणि या बास्केटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे? ओके, थँक्यू किशोर. सर्वप्रथम ह्या बास्केट कसं असावं याचा काही थंब रूल नसतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही कसं करतो ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. बेसिकली माझा अभ्यास जो आहे हा मानसशास्त्रावरती आहे. राजू नाईक सरांनी मगाशी ओळख करून दिलीच, आणि माझा मानसशास्त्रावर बराचसा अभ्यास आहे, आणि आर्थिक नियोजनामध्ये मानसशास्त्राचा वापर खूप होतो. बिहेव्हिअरल फायनान्स नावाचा एक सब्जेक्ट आहे. बिहेव्हिअरल फायनान्स म्हणजे फायनान्शियल बिहेव्हिअर प्रत्येकाचा आहे ना त्याच्या मानसिकतेनुसार बदललेलं असतं. याचा वापर आम्ही करतो ज्या वेळेला आम्ही
ह्या गोष्टी करतो ना, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा या गोष्टी, तेव्हा तुमची मानसिकता कशी काम करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेंटल अकाउंटिंग नावाचा एक प्रकार आहे बिहेवियर फायनान्समध्ये, मेंटल अकाउंटिंग. 2,000 रुपये तुम्हाला कसे वाटतात, म्हणजे 2,000 रुपये हे तुम्हाला जास्त वाटतात की कमी वाटतात, हे तुमचं मेंटल अकाउंटिंग डिसाईड करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती खूप मेहनत करून 2,000 रुपये कमवत असेल ना, तर तो 2,000 रुपये फार खर्च करताना पण 10 वेळा विचार करेल. पण एखादा माणूस 2,000 झटक्यात कमवतोय, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले 2,000 रुपये आले, तर तो उडवणार पण तसेच. हे एक मेंटल अकाउंटिंग आहे. किंवा इव्हन आपल्याला जेव्हा पगार मिळतो, आपण महिनाभर काम केल्यानंतर आपल्याला पगार मिळतो, आणि समजा पगाराबरोबर काहीतरी 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं बॉस, किंवा तू छान काम केलं, 10,000 बक्षीस, तू तर 10,000ची पार्टी करेल. पण पगारातल्या 10,000ची पार्टी नाही करणार, कारण पगारातला 10,000 त्याच्या लेखी त्या मेंटल अकाउंटिंग मध्ये मेहनतीचे पैसे. तर पैसे गुंतवताना सुद्धा तुम्ही तुमच्या मेहनतीच्या पैशाला गुंतवताना, म्हणजे त्याच्यावर रिस्क घेताना बऱ्याच जणांना अडचण येते. म्हणजे आमच्याकडे जेव्हा फायनान्शियल प्लॅनर लोक येतात तेव्हा बऱ्याच वेळेला इन्व्हेस्टमेंट करायला पैसे केव्हा घेतात म्हणजे तेव्हा त्यांना कोणीतरी वडिलोपार्जित संपत्ती, जागा विकून पैसे आलेले असतात, काहीतरी कुठून तरी अचानक एलआयसी पॉलिसी मॅच्युअर झालेली असते, किंवा बायकोकडनं पैसे आलेले असतात, असे काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने पैसे आलेले असतात, तेव्हा ते गुंतवायला येतात. इन्कम मधून गुंतवणं हा प्रकार पटकन डोक्यात बसत नाही, कारण मेहनतीचा पैसा आहे, ते म्हणतात मी रिस्क नाही घेऊ इच्छित. सो तेव्हा तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी सुद्धा आम्ही काउंट करतो, की तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी काय आहे. म्हणजे 10,000 रुपये तुम्ही कसे बघताय, डुबले तर चालणार आहेत की नाही चालणार आहे, 10,000 रुपयाला तुम्ही बघताय कसं, याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही रिस्क किती घेणार. शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल ना, आता शेअर मार्केटचे कोर्सेस पण मी घेतो, तेव्हा मी नेहमी सांगतो, तुम्हाला सगळी थिअरी जरी माहिती असेल शेअर मार्केटची, किती पण एक्सपर्ट असाल, तुमची मनी सायकोलॉजी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची मनी सायकोलॉजी जर राईट प्रकारे काम करत असेल ना, तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणार, आणि डेफिनेट कमवणार. शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायला डोकं नाही लागत, तुमची स्थिर सायकोलॉजी लागते. स्थिर सायकोलॉजी असेल तर तुमचं, म्हणजे तुमचं जे माइंड, जे डिसिप्लिन आपण मेंटेन करायला पाहिजे, ते तुम्ही जर केलेलं असेल तर तुम्ही पैसे कमवणार. पण तुमची लोभ, भीती, आशा जेव्हा काम करते, इमोशन्स पैशावरती, त्यावेळेला मात्र सगळी गडबड होऊन जाते. सो आम्ही जेव्हा डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ सांगतो लोकांना, एका बास्केटमध्ये पैसे टाकतात, वेगवेगळ्या बास्केटमध्ये टाका, ती बास्केट कोणती असावीत ना, हे डिपेंड करतं त्यांचं मेंटल अकाउंटिंग. म्हणजे शेअर या शब्दाशी निगडीत त्याची सायकोलॉजी जर रिव्हर्स मध्ये काम करत असेल तर आम्ही त्याला सांगतच नाही शेअर मध्ये पैसे टाक, कारण त्याला शेअर म्हटलं कीच भीती वाटते. त्याला 4 माणसांना सांगताना की मी शेअर मध्ये पैसे टाकलेत, घरातले पण म्हणतात काय वेळ लागले का, शेअर मध्ये किती टाकायचे ना, जे थोडेसे टाकून बघू, थोडेसे टाकून बघू, ते पैसे काम नाही करणार. म्हणजे कसं झालं, थोडेसे टाकून बघू म्हणजे बघूया, डोळे बंद करून रस्ता क्रॉस करून होतो का क्रॉस, असं नाही होणार, ते डुबणारच पैसे टाकून बघू म्हटलं की. तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमवायचेच आहेत, मग तुम्ही वेगळे उपाय शोधा. मग कोणता शेअर घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, कोणत्या वेळी घेतला पाहिजे, कोणत्या वेळी विकला पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास करूनच तुम्ही करता. सो बास्केट बनवत असताना आपलं मेंटल अकाउंटिंग फार महत्वाचं असतं. आम्ही त्याचा वापर खूप करतो, की तुमचं सायकोलॉजी, जेव्हा आपण FSD टेस्ट जी आहे ना, पहिली जी मी सांगितली आता, FSD टेस्ट, फायनान्शियल स्टेटस डिफाईन टेस्ट, त्यात मी तुम्हाला 4 कॅटेगरी सांगितली. इकॉनॉमी कॅटेगरी, लक्झरी कॅटेगरी, ओके, इकॉनॉमी कॅटेगरी, लक्झरी कॅटेगरी. तिसरी जी आहे ना, ती अग्रेसिव्ह कॅटेगरी. म्हणजे काय, खिशात पैसे नाही पण रिस्क मोठी मोठी घेऊ शकतात, रिस्क घ्यायची बिंदास तयारी. इकॉनॉमी कॅटेगरी अशी आहे ना, ज्याच्याकडे पैसे पण नाही आणि रिस्क एबिलिटी पण नाही, दोन्ही नाही. फायनान्शियल स्टेटस आपण जेव्हा ठरवतो तेव्हा आपण काय बघतो, तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी काय आहे आणि तुमची फायनान्शियल एबिलिटी काय. दोन्ही वीक असेल तर तुम्ही इकॉनॉमी कॅटेगरीमध्ये गेले. तुमची फायनान्शियल एबिलिटी खूप छान आहे पण तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी खूप लो आहे, तर तुम्ही लक्झरी कॅटेगरीमध्ये म्हणता. म्हणजे काय, बँकेत पैसे ठेवा शांतपणे, पण राहणार कंजूसच. पैसे भरपूर आहेत, करोडो रुपये बँकेत पडले, पण जपूनच वापरणार, थोडे 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 करून. ही लक्झरी कॅटेगरी म्हणतो आम्ही, जे जास्त रिस्क घेऊ इच्छित नाही. तिसरी जी अग्रेसिव्ह कॅटेगरी आहे ना, ही ज्याला आम्ही चॅलेंजर कॅटेगरी पण म्हणतो. चॅलेंजर म्हणजे चॅलेंज घ्यायला तयार असतात, पैसे कमी आहेत, फायनान्शियल एबिलिटी कमी आहे, पण आव्हान घ्यायची तयारी आहे, चॅलेंजर.
आणि चौथी कॅटेगरी मल्टीप्लायर. मल्टीप्लायर म्हणजे फायनान्शियल ॲबिलिटी पण मजबूत आहे आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी पण मजबूत आहे. ही मल्टीप्लायर करणारी लोक आहेत, मल्टीप्लायर आहेत, हे पैसा त्यांचा वाढवत फास्ट. सो तुमच्या आधी कॅटेगरी डिसाईड होणार, त्या कॅटेगरीमध्ये पण सब कॅटेगरीज आहेत, त्यानुसार ठरवलं जातं की आपण कुठे पैसा किती टाकला पाहिजे जो तुम्हाला तुमच्या सायकोलॉजीला सूट करेल. मी सुरुवातीला जर्नीचं उदाहरण दिलं होतं तेव्हा मी वाहनांचं उदाहरण दिलं, तेव्हा मी म्हटलं होतं की कोणाला कोणतं वाहन सूट करतं नाही, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल वेगवेगळं असतं. एखाद्याला बस लागते तर एखाद्याला बस चालते, एखाद्याला कार पण लागते, असं पण आहे. सो प्रत्येकाला कोणतं वाहन सूट करेल ना, तसंच आहे. कोणती इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी किंवा सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट कोणतं सूट करणार आहे हे डिपेंड करतं त्याची सायकोलॉजी. ओके, नेक्स्ट कोणाचा काय असेल तर विचारा. हाय सर, तुम्ही गोल्ड ॲज अ इन्व्हेस्टमेंट, ॲज अ पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट याबद्दल थोडी माहिती हवी होती. ओके, सी बेसिकली गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ना, गोल्ड हा एक व्हॅल्युएबल मेटल म्हणून बघतो आपण, राईट. तर मेटल जो आहे, गोल्ड असेल सिल्वर असेल, कमोडिटी आहे. आता फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल, फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट तर बल्की इन्व्हेस्टमेंट आहे. आपण खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर प्रॉब्लेम होतात लॉंग टर्म मध्ये. गोल्ड बॉन्ड सुद्धा येतात. जनरली गोल्डमध्ये गोल्डची प्राइस केव्हा वाढते हे लक्षात घ्या, ज्या वेळेला काही राजकीय अस्थिर्य तयार होतं. राजकीय अस्थिर्य कोणत्याही देशामध्ये जेव्हा राजकीय हालचाली घडामोडी जेव्हा गडबड करतात त्यावेळी गोल्ड प्राइसेस वाढतात. जेव्हा त्या स्टेबल होतात, म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वेळेला कोविड आल्यानंतर जेव्हा प्रॉब्लेम सुरू झाले, गोल्डची किंमत अचानक वाढली आणि ज्यावेळी परत शेअर मार्केट वर झालं, गोल्डची किंमत परत स्टेबल झाली. सो गोल्ड हे असा धातू आहे की जो वर्षानुवर्ष त्याला एक भारतामध्ये स्पेशली बघाल तर एक इमोशनल अटॅचमेंट आहे गोल्डला, इमोशनल अटॅचमेंट. सो ती जर तुम्ही इमोशनल अटॅचमेंट असाल गोल्डला तर मी म्हणेन गोल्ड मधली इन्व्हेस्टमेंट प्रिफर करा. जर तुम्ही गोल्डला इमोशनली अटॅच नसाल तर त्याच्यापेक्षा खूप बेस्ट ऑप्शन्स ऍक्च्युली आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. एका जमान्यामध्ये गोल्ड हा एक उत्तम उपाय होता, पण आज आपल्याकडे गोल्डसाठी अनेक पर्याय आहेत. तरी पण मी म्हणेल जर तुमच्या घरामध्ये गोल्डला इमोशनल अटॅच होणारे लोक असतील तर गोल्डची इन्व्हेस्टमेंट तुमची सुरक्षित राहील, कारण ते इमोशनली अटॅच आहे. सहजासहजी तुम्हाला गोल्ड विकून देणार तुम्ही घेतल्यावर. सो तुमच्याकडे जर असतील इमोशनल अटॅचमेंट तर, पण तुम्ही इमोशनली अटॅच नसाल तर डोंट गो फॉर गोल्ड, कारण गोल्डमध्ये काय फार मोठं इन्कम नाही. तुम्ही जर लॉंग टर्मचा चार्ट बघितला गोल्डचा ना, तर तुम्हाला बँक सारखेच रिटर्न दिले गोल्डनी लॉंग टर्म मध्ये. हा, तर मध्ये जेव्हा स्पाइक देतो अचानक, आपण तो कालावधी पकडू नाही शकत तुम्ही बरोबर, तिथेच तुम्ही बाय करा आणि वरती जाऊन तुम्ही सेल करा. आणि मग आपण म्हणताना काय म्हणतो, अडीअडचणीला उपयोगी पडतील. अडीअडचणीला वापरलंच नाही तर काय उपयोग नाही. बऱ्याच वेळा आपण त्याच्यामध्ये इमोशनल येतात. गोल्ड विकावं लागलं म्हणजे काहीतरी मोठं संकट आलं आपल्यावर, असा एक इमोशन त्याला जोडलं जातं. म्हणजे बाकी एफडी जोडली चालेल, शेअर विकले चालते, गोल्ड विकलं म्हणजे काय आता आपण खूपच प्रॉब्लेम मध्ये आहोत, असं निगेटिव्ह फिलिंग त्याच्यामध्ये येता कामा नये. तर तुम्ही गोल्ड, जनरली आम्ही काय करतो, मॅरेज फंड जेव्हा उभे करायचे असतात तेव्हा मॅरेजमध्ये मोठा फंड जनरली गोल्डसाठी लागतो. तर आम्ही लोकांना सांगतो की थोडं थोडं गोल्ड घेऊन ठेवत जा फॉर मॅरेज फंड. म्हणजे गोल्ड हे व्हेइकल मॅरेज फंड साठी वापरतो जनरली. जर तुमच्या म्हणजे मुलगी असेल, स्पेशली मुलींच्यासाठी तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही लग्नाच्या हिशोबाने मॅरेज प्रोव्हिजन जी आहे ती गोल्डमध्ये करायला हरकत नाही, बाकी कोणत्याही प्रोव्हिजन पेक्षा. हा, आता तुम्ही गोल्डचे व्यापारीच असाल तर गोष्ट वेगळी, पण जनरली गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट मॅरेजसाठी करावी. आणि जर तुम्हाला अगदीच फिजिकल गोल्ड घेणं त्रासदायक वाटत असेल तर गोल्ड फंड किंवा गोल्ड ETF पण तुम्ही घेऊ शकता, जी गोल्डच्या प्राइसनुसार त्याच्यामध्ये ग्रोथ तुम्हाला दिसते. ओके, सर. येस. आजकाल एक परवलीचा शब्द म्हणजे डिजिटल करन्सी. तर यंग जनरेशन साठी तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल का या विषयावर? क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन अथवा ट्रोन किंवा खूपशा काही डिजिटल करन्सीज आहेत, तर तुम्ही मार्गदर्शन कराल का? ओके, बेसिकली डिजिटल करन्सी ही आता नव्याने तयार होणारी गोष्ट आहे सध्या. आता ह्याच्यामध्ये आहे ना बरचसं स्पेक्युलेशन चालू आहे, ह्याची अजून फंडामेंटल्स क्लिअर नाही आहेत आणि त्याच्यामध्ये स्पेक्युलेशन बरचसं होतं. रिस्क टेकिंग आहे, ज्याची ॲबिलिटी खूप हाय आहे त्यांनी याच्यामध्ये उतरायला हरकत नाही. ज्यांनी रिस्क टेकिंग म्हणजे हे कसं आहे माहितीये का,
जर्नीच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या रेसिंगच्या बाईक्स असतात ना, रेसिंगच्या बाईक्स, त्या टाईपची ही इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे खूप स्पीडने पुढे घेऊन जाईल, पण हातपाय मोडून पण ठेवू शकते. आता तुमची मानसिकता जर तेवढी असेल रेसिंग बाईक चालवण्याची, तर तुम्ही त्यात उतरायला हरकत नाही. पण जनरली मी सजेस्ट नाही करत क्रिप्टोकरन्सी. मी आजच्या लेवलला सजेस्ट नाही करत. केवळ अजून आपण सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटच्या बेसिक गोष्टी जर कम्प्लीट केल्या नसतील, जर फाउंडेशन त्या लेवलला गेलं नसेल, तर सुरुवात यांनी करण्याची ती योग्य गोष्ट नाहीये. सुरुवातच आपण म्हणतो ना की अजून गाडी चालवायला आपण शिकलोच नाही आणि डायरेक्ट एक्सप्रेस हायवेवर गाडी घाटामध्येच घातली डायरेक्ट, तर रिस्क तुम्ही खूप हाय घेतली असं होईल. तुम्ही एक्सपर्ट असाल देन यू कॅन, अदरवाइज इट्स अ रिस्की इन्व्हेस्टमेंट. कारण त्याचा अजून फंडामेंटल क्लिअर नाही, त्याच्यावर अजून गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन कधी लागतील काय लागतील काहीच सांगू शकत नाही. सो आत्ता आपण त्याच्यावरती जास्त भाष्य करणं योग्य नाही होणार क्रिप्टोकरन्सीज वरती. आत्ता या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बरेच लोक आलेले आहेत, पण जर तुम्हाला अगदी क्रिप्टोकरन्सीमध्ये जायचं असेल तर त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये. फ्युचर अँड ऑप्शन्स इट लाईक क्रिप्टोकरन्सी, त्याच्यामध्ये तेच पोटेन्शियल आहे जे क्रिप्टोकरन्सीमध्ये आहे, पण केवळ ते माहीत नसल्यामुळे ते केलं जातं किंवा चुकीच्या पद्धतीने हँडल केलं जातं. सो असं काही नाहीये. तरी पण तुम्हाला त्याची रिस्क टेकिंग एबिलिटी खूप हाय आहे. म्हणजे एवढे पैसे डुबले तर मला चालणार आहेत, तेवढे पैसे टाकायला हरकत. ओके, आदिश नाईक. हॅलो. येस आदिश. या, जसं आपण म्हणालात की देर आर सो मेनी अव्हेन्यूज फॉर द इन्व्हेस्टमेंट. आणि आधी मी एका ठिकाणी वाचलं होतं की प्रायर टू दॅट यू हॅव टू इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. तर त्याबद्दल आपण काय म्हणाल? गुड क्वेश्चन. सुरुवातीलाच मी म्हटलं जसं टॅलेंट एनर्जी ही पण एक एनर्जी इन्कम कन्वर्ट करायला, बरोबर आहे. स्वतःवर इन्व्हेस्ट करणं म्हणजे तुमचं टॅलेंट वाढवणं आहे, इंटँजिबल ऍसेट आहे त्या, बरोबर आहे. तुम्हाला आता सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी शिकण्याच्या गोष्टी ज्या मी शिकवत असतो त्यासाठी. सो इन्व्हेस्टमेंट करताना पण तुम्हाला शिकलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट विषयी. मी म्हणालो ना पंचसूत्र ऑफ इन्व्हेस्टमेंट, ही 5 सूत्र सुद्धा शिकणं गरजेचं आहे. त्याशिवाय कोणती इन्व्हेस्टमेंट कोणत्या वेळेला योग्य होईल हे कळत नाही. जसं मी शेतकऱ्याचं उदाहरण दिलं, तेव्हा शेती उत्तम कोण करू शकतो? ज्याला मातीतलं कळतं, ज्याला बियाणं कळतं, ज्याला सीझन कळतं, कोणत्या सीझन मध्ये कोणत्या मातीत कोणतं बियाणं पेरलं पाहिजे हे ज्याला नीट कळतं तो उत्तम शेती करू शकतो. तसंच आहे इन्व्हेस्टमेंट सुद्धा, की कोणत्या वेळेला कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती पैसे टाकले पाहिजे हे जसं उत्तम हुशार शेतकरी त्याला कळतं, तीच गोष्ट इथे पण लागते. तर त्यानुसार स्वतःवर इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय? स्वतःवर इन्व्हेस्ट करणं म्हणजे नॉलेजमध्ये पैसे घालणं, नॉलेज स्किल आपलं इम्प्रूव्ह करणं. सो तुम्हाला जर वेल्थ क्रिएशन प्रोसेसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी शिकल्या पाहिजेत. किंवा कसा पैसा कमवण्यासाठी आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. स्टॉक मार्केटमध्ये फक्त स्टॉक घेऊन पोर्टफोलिओ ठेवायचा असतो असं नाहीये. बऱ्याच अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे ETFs आहेत, ऑप्शन्स आहेत, कॉल ऑप्शन्स, पुट ऑप्शन्सचे बरेच प्रकार आहेत वेगवेगळे. ते शिकले पाहिजे, ते कसे यूज केले गेले पाहिजे ते कळलं पाहिजे. ते लोकांना लक्षात न आल्यामुळे अंदाजून यूज करून मग ते जुगार करून टाकतात त्याचा. ते न करता ते शिकलं तर तुमची एक स्वतःवरची इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. आपण प्रत्येक वेळेला इन्व्हेस्टच करत असतो. आता पण तुम्ही सगळ्यांनी जरी हे सेशन फ्री आहे असं म्हटलं आपण ना, तरी फ्री नाहीये. तुम्ही तुमचा टाइम इन्व्हेस्ट करतात त्याच्यात, तुम्ही तुमचा वेळ तर इन्व्हेस्ट करताच आहात ना. सो टाइम इन्व्हेस्टमेंट इज अ इन्व्हेस्टमेंट. पर काही जण वेळ इन्व्हेस्ट करतात, काही जण रिलेशनशिप इन्व्हेस्ट करतात, काही जण आपलं नॉलेज इन्व्हेस्ट करतात, काही जण पैसे इन्व्हेस्ट करतात. सो इन्व्हेस्टमेंट हा पार्ट तुम्ही ऑलवेज करत असता, फक्त तो शिकण्याची गरज. सर मला वाटतं आता प्रश्न नाहीये कोणाचा. ओके. फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल सर तुम्ही खूप सोप्या आणि सरळ भाषेत ह्याचं विवेचन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी काही नवीन नवीन टर्म्स आम्हाला समजलेले आहेत. त्याबद्दल आपले आभार. आपण संजीवनी परिवारास वेळ दिला, आपला महत्वाचा वेळ दिला, त्याबद्दल आपले आभार. आणि सर तुम्ही आवाहन केल्याप्रमाणे ज्यांना पर्सनली आपल्याला टच व्हायचं आहे आणि स्वतंत्रपणे फायनान्शियल प्लॅनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ना ती प्रोसेस अंडरस्टँड करायची आहे आणि पुढे सरकायचं आहे, त्या अनुषंगाने ते आमच्या मार्फत किंवा तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट होतील. आणि हवा असेल तर आम्ही तुमचा नंबर शेअर करू त्यांना. हरकत नाही, माझा नंबर तुम्ही शेअर करू शकता. तुमच्या मार्फत आला तरी काही हरकत नाही, डायरेक्ट असेल तरी काही हरकत नाही. थँक्यू.
ओके, थँक्यू. सर्व श्रोत्यांचे दर्शकांचे आभार. थँक्यू सर. थँक्यू.